येस, क्लिअर आहे सर्व. या सेशनमध्ये आपण पॉवर इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्टला सुरुवात करणार आहोत. आता इलेक्ट्रॉनिक्सचा स्टडी करतो आपण. जनरली आपण आतापर्यंत इलेक्ट्रिकलच्या सब्जेक्टचा स्टडी केला. याच्यामध्ये आपण काय केलं, कंडक्टर असेल, त्यानंतर पॉवर सिस्टीममध्ये आपण इन्सुलेटर आणि कंडक्टर पाहिलेलं आहेत, पण आपण आतापर्यंत सेमीकंडक्टर पाहिला नव्हता. आता ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉनिक्स हा वर्ड या ठिकाणी यूज करतो त्यावेळेस आपल्याला सेमीकंडक्टर बद्दल पहिल्यांदा ठिकाणी डिस्कस करायला लागतं. मग पॉवर आणि त्याच्या पुढे काय तर इलेक्ट्रॉनिक्स आहे. आता इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय तर जे काय ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कंपाऊंड असतील, फॉर एक्झाम्पल सेमीकंडक्टर असतील, मग त्याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन संख्या किती असेल तर 4 असेल, याचा आपण काय करतो जनरली स्टडी करतो. आता पॉवर हा त्याच्यासमोर वर्ड लागला म्हणजे यांची रेटिंग ऍक्च्युली काय असते तर यांचा उपयोग आपण हाय रेटिंगसाठी करतो. कुठं करतो तर हाय रेटिंगसाठी करतो. आता जे काही आपल्याकडे बेसिक आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्ससाठी, यामध्ये आपण जर सिम्पली सेमीकंडक्टरच्या ठिकाणी विचार केला असेल, कुणाचा, सेमीकंडक्टर. आता सेमीकंडक्टर कशाला म्हणायचं तर ज्या सबस्टन्स मध्ये और ज्या मटेरियल मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन संख्या किती असेल तर एक्झॅक्टली 4 असेल. म्हणजे या केसमध्ये आपल्याकडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन संख्या किती संपली तर 4 असते. किती असते, 4 असते. या सेमीकंडक्टरचं आपण काय करतो, 2 टाइप मध्ये काय करतो ते क्लासिफिकेशन करतो. कोणते 2 टाइप असतात, फर्स्ट असतो आपल्याकडे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, आणि सेकंड असतो आपल्याकडे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता इंट्रिन्सिक म्हणजे ऍक्च्युली काय तर हा एक प्युअर फॉर्म ऑफ द सेमीकंडक्टर आहे, त्याच्यामध्ये आपण कोणत्याच पद्धतीने इम्प्युरिटी ऍड करत नाहीये. म्हणजे हा काय तर प्युअरेस्ट फॉर्म ऑफ द सेमीकंडक्टर आहे. या ठिकाणी हा प्युअरेस्ट आहे का तर हा नाही आहे, हा ऍक्च्युली काय तर इम्प्युअर फॉर्म ऑफ द सेमीकंडक्टर आहे. आता जे काय आपल्याकडे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर असतात का, याचे एक्झाम्पल कोणते असतात, यस, फॉर एक्झाम्पल सिलिकॉन असेल, त्यानंतर ॲल्युमिनियम असेल, त्यानंतर बोरॉन असेल, गॅलियम असेल, इंडियम असेल, हे काय त्या ठिकाणी प्युअर सेमीकंडक्टरचे काय तर सिम्पली एक्झाम्पल आहेत. आता एक्सट्रिन्सिक मध्ये आपण नंतर काय करतो 2 टाइपचे कंडक्टर पाहतो. कोणते तर एक असेल पी टाइपचा आणि सेकंड असेल एन टाइपचा. या ठिकाणी आपल्याकडे 2 टाइप असतात. अगेन कोणते, पी टाइप सेमीकंडक्टर अँड अगेन आपल्याकडे असतो एन टाइपचा सेमीकंडक्टर. आता पी टाइप आणि एन टाइप याच्यामध्ये आपण काय करतो, ऍडिशनली एक इम्प्युरिटी ऍड करण्याचा प्रयत्न करतो. आता इम्प्युरिटी म्हणजे कोणत्या असतील तर एक ठिकाणी ट्रायव्हॅलंट असतील आणि दुसऱ्या असतील कोणत्या तर पेंटाव्हॅलंट. आता ट्रायव्हॅलंट कशाला म्हणायचं, ज्याच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, व्हॅलन्स सेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन असतात आपण सिम्पली काय म्हणतो ट्रायव्हॅलंट असं म्हणतो. ज्याच्या आउटर सेल मध्ये या ठिकाणी 5 इलेक्ट्रॉन असतात आपण सिम्पली काय म्हणतो तर पेंटाव्हॅलंट असं म्हणतो. मग या ठिकाणी आपल्याकडे पेंटाव्हॅलंट आणि या ठिकाणी आपल्याकडे ट्रायव्हॅलंट, आणि या दोघांच्या मध्ये असतो एक कोणता टेट्राव्हॅलंट. पेंटाव्हॅलंट, टेट्राव्हॅलंट आणि ट्रायव्हॅलंट. म्हणजे याच्यामध्ये 5, याच्यामध्ये 4, याच्यामध्ये काय तर 3, काय तर हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या आहे. आता ज्यावेळेस आपण पेंटाव्हॅलंट इलेक्ट्रॉन प्लस या ठिकाणी आपण काय करतो प्युअर सेमीकंडक्टर घेतो. म्हणजे कोणता असेल, इंट्रिन्सिक असेल. कोणता असेल तर इंट्रिन्सिक असेल. म्हणजे पेंटाव्हॅलंट प्लस या ठिकाणी जर आपण एक प्युअर सेमीकंडक्टर घेतला, प्युअर सेमीकंडक्टर, तर आपल्याकडे मटेरियल कोणता बनतो, कोणता टाइप बनतो मटेरियलचा, या ठिकाणी पेंटा आहे, या ठिकाणी काय तर प्युअर आहे, या ठिकाणी आपल्याकडे बनतो काय सिम्पली एन टाइप. ट्रायव्हॅलंट येत असेल का, एन टाइपचा काय बनतो आपल्याकडे सेमीकंडक्टर बनतो. आता जर आपण सिम्पली इथला ट्रायव्हॅलंट घेतला, ट्रायव्हॅलंट प्लस या ठिकाणी जर आपण प्युअर सेमीकंडक्टर याच्यामध्ये जर ऍड केला असेल तर आपल्याकडे भेटतो काय सिम्पली तर पी टाइपचा या ठिकाणी काय भेटतो बघा सेमीकंडक्टर भेटतो. कोणता तर पी टाइपचा सेमीकंडक्टर भेटतो. हे काय तर या ठिकाणचे 2 महत्वाचे पॉइंट आहेत, पेंटाव्हॅलंट प्लस प्युअर आणि त्यानंतर ट्रायव्हॅलंट प्लस प्युअर, एन टाइप आणि पी टाइप. आता एन टाइप मध्ये आपण काय करतो सिम्पली प्युअर सेमीकंडक्टर, फॉर एक्झाम्पल सिलिकॉन असेल, प्लस याच्यामध्ये आपण काय करतो पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज ऍड करतो. काय तर पेंटाव्हॅलंट. आता या ठिकाणी पी टाइप आहे, या पी टाइप मध्ये आपण सिम्पली काय करतो सिलिकॉन प्लस या ठिकाणी काय करतो तर ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करतो. लक्षात कसं ठेवायचं, जर या ठिकाणी पी टाइप असेल तर या ठिकाणी पेंटाव्हॅलंट कधीच येणार नाहीये. या ठिकाणी काय तर पी टाइप आहे, या ठिकाणी पेंटाव्हॅलंट कधी येणार नाही. दुसरा येईल कोण तर ट्रायव्हॅलंट येईल. आता या ठिकाणी एन टाइप आहे, या एन टाइपला या ठिकाणी सिम्पली काय तर पेंटाव्हॅलंट येईल. काय सिम्पली तर पेंटाव्हॅलंट येईल. आता ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज कोणते असतात, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज. यस, आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन असतो बेसिक, कोणती इम्प्युरिटी ऍड केल्यानंतर या ठिकाणी पी टाइप होईल, कोणते आपण ऍड केल्यानंतर काय होईल सिम्पली एन टाइप होईल. यस, यासाठी एक आपली साधी भोळी, माझी एक ट्रिक आहे स्वतःची, साधी भोळी आपली
फक्त मराठीमध्ये आहे ट्री फक्त लक्षात ठेवायची, बाकीचा अर्थ लक्षात ठेवायचा नाहीये. ती बागेत गेली पण तिच्या बापानं तिला पाहिलं. हे काय आहे, साधा सुद्धा एक वर्ड आहे, सेंटेन्स आहे, फक्त हे लक्षात ठेवायचं. आपल्याला काय मतलब आहे, फक्त आपला ट्रायव्हॅलंट कोणत्या आणि पेंटाव्हॅलंट कोणत्या या इम्प्युरिटीज काय असणं माहिती असणं फक्त गरजेचं आहे. आता ती बागेत गेली पण तिच्या बापानं तिला या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी हे जे काय बापानं हा जो काय वर्ड आहे का म्हणजे BAAPN या ठिकाणी काय आहे तर या ठिकाणी असणार ह्या पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज आहेत. आता या ठिकाणी ती आणि पुढे काय आहे तर बागीता या ठिकाणी ह्या काय तर ट्रायव्हॅलंट काय तर इम्प्युरिटीज आहेत. मग ट्रायव्हॅलंट म्हटले की त्याच्यामध्ये काय तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती सिंपली 3 असतील. फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम घेतला किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सिंपली 3 आहेत का 2 8 आणि 10 13. बोरॉन घेतला किती आहेत सिंपली बोरॉन ॲल्युमिनियम गॅलियम इंडियम आणि गॅलियम म्हणा किंवा टिटेलियम म्हणा. या ठिकाणी पण तिच्या बापानं बिस्मथ आर्सेनिक अँटीमनी फॉस्फरस आणि नायट्रोजन. ती बागेत गेली पण तिच्या बापानं तिला पाहिलं. या ठिकाणी ती हा कोणासाठी सिंपली तर ट्रायव्हॅलंटसाठी. कोणासाठी हा आहे ट्रायव्हॅलंटचा टी. या ठिकाणी हे काय तर फर्स्ट वाला आहे आपल्याकडे बोरॉन, या ठिकाणी हा सेकंड आहे आपल्याकडे ॲल्युमिनियम, थर्ड वाला आहे आपल्याकडे गॅलियम, फोर्थ वाला आहे आपल्याकडे इंडियम, हा वाला आहे आपल्याकडे गॅलियम म्हणा किंवा सिंपली टिटॅनियम असं म्हटलं तरी चालेल. आता या ठिकाणी आपण पण हा एक वर्ड यूज केला बघा कोणता पण. आता पण साठी सिंपली आपण काय करूया पी यूज करूया. काय करूया पी यूज करूया. पी फॉर पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज म्हणजे या ठिकाणचा हा काय सिंपली पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज आहेत. कोणत्या असतील मग या केसमध्ये फर्स्ट वाला आहे बिस्मथ, या ठिकाणी आहे हा आर्सेनिक, हा या ठिकाणचा अँटीमनी, हा या ठिकाणचा फॉस्फरस आणि हा या ठिकाणचा काय तर सिंपली नायट्रोजन. यस समजलं का. ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज कोणत्या असतील मग तर या आहेत बागेत. कोणत्या तर बागेत. बागेत म्हणजे बागेत गेलेली आहे असा अर्थ बागेत. आणि पेंटाव्हॅलंट कोणत्या तिच्या बापानं. फक्त बापानं असं म्हणायचं. बापानं म्हणजे डबल येईल त्याच्यामध्ये BAAPN. यस आता एक्झाम मध्ये आपल्याला क्वेश्चन काय असतो आपण जर सिलिकॉन मध्ये फॉर एक्झाम्पल फॉस्फरस ऍड केला असेल. मी काय म्हणतोय एक्झाम मध्ये आपल्याकडे क्वेश्चन असतो जर आपण सिंपली या ठिकाणी सिलिकॉन मध्ये जर आपण या ठिकाणी सिंपली फॉस्फरस ऍड केला असेल. आता फॉस्फरस इम्प्युरिटी कोणती आहे तर पेंटाव्हॅलंट आहे. मटेरियल कोणता बनेल सिंपली या ठिकाणी सेमीकंडक्टरचा तर N टाइप बनेल. कोणता बनेल सिंपली तर N टाइपचा सेमीकंडक्टर बनेल. आपल्याकडे सेकंड नंबरचा क्वेश्चन असतो जर आपण जर्मेनियम मध्ये सपोज जर आपण या ठिकाणी बोरॉन ऍड केला असेल. आता बोरॉन कुठं आहे तर बोरॉन या ठिकाणी बोरॉन कुठला ऍक्च्युअली आहे तर ट्रायव्हॅलंट आहे. ज्यास आपण एखाद्या प्युअर मटेरियल मध्ये ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज ऍड करतो का त्या केस मध्ये काय होतो सेमीकंडक्टर तयार होतो. कोणता तर N टाइपचा सॉरी कोणता होईल तर P टाइपचा होईल. का कारण या ठिकाणी काय तर हा ट्रायव्हॅलंट आहे. कोणता होईल सिंपली तर P टाइपचा या ठिकाणी सेमीकंडक्टर तयार होईल. असा त्याच्यातला कुठलाही आपल्याला विचारू द्या आपल्याला तो काय केला पाहिजे जमला पाहिजे. फक्त हा सेंटेन्स फक्त लक्षात ठेवा बाकी याच्यामध्ये लक्षात ठेवायची गरज नाहीये. आता जर आपण सिंपली लिकेज करंटचा या ठिकाणी विचार केला असेल. आता अँटीमनीला आपण सिंपली काय म्हणतो SB असं म्हणतो. कोणाला अँटीमनीला आपण सिंपली काय म्हणतो SB असं म्हणतो. आपल्याला कधी कधी एक्झाम मध्ये सिलिकॉन प्लस SB विचारलं जाईल. SB म्हणजे काय तर अँटीमनी. आता आर्सेनिकला आपण सिंपली काय म्हणतो AS असं म्हणतो. बिस्मथला आपण म्हणतो काय तर BIS म्हणतो. फॉस्फरसला आपण सिंपली P म्हणतो. नायट्रोजनला आपण काय म्हणतो तर N असं म्हणतो. यस म्हणजे या ठिकाणी फक्त सिलिकॉन SI प्लस SB दिला असेल. SB म्हणजे काय तर अँटीमनी आहे. आपल्याला कळायला पाहिजे हा काय तर पेंटाव्हॅलंटचा काय तर इम्प्युरिटीज आहे. सेमीकंडक्टर तयार होईल कोणता तर N टाइपचा एकाने सेमीकंडक्टर तयार होईल. नेक्स्ट आपल्याकडे आहे लिकेज करंट इन सिलिकॉन अँड जर्मेनियम. लिकेज करंट सिलिकॉन आणि जर्मेनियम. जर या ठिकाणी आपण सिंपली सिलिकॉनच्या लिकेज करंटचा विचार केला तर सिलिकॉनचा लिकेज करंट हा कशामध्ये असतो सिंपली तर नॅनो अँपियर मध्ये असतो. किती मध्ये तर नॅनो अँपियर मध्ये असतो म्हणजे 10 to the power -9 अँपियर मध्ये असतो. आणि जर्मेनियमचा असतो कशामध्ये तर 10 to the power -6 म्हणजे हा असेल नॅनो अँपियर मध्ये आणि हा असेल मायक्रो अँपियर मध्ये. लिकेज करंट हा कुणाचा जास्त आहे जर जर्मेनियमचा लिकेज करंट जास्त असेल तर आपण जे काही सेमीकंडक्टर म्हणून मटेरियल यूज करतो कोणतं करतो तर सिलिकॉन हे या ठिकाणी काय तर मोस्ट प्रिफरेबल काय तर सेमीकंडक्टर मटेरियल आहे. का कारण याचा जो काय आपल्याकडे लिकेज करंट आहे का तो काय तर कमी आहे. ॲज लिकेज करंट ऑफ सिलिकॉन इज लो ॲज कम्पेअर्ड टू जर्मेनियम. देअरफॉर
सिलिकॉन इज वाइडली यूज्ड ॲज सेमीकंडक्टर मटेरियल. म्हणून आपण काय करतो, सिम्पली सिलिकॉनला या ठिकाणी वाइडली यूज ॲज अ सेमीकंडक्टर मटेरियल म्हणून काय करतो, तर सिम्पली यूज करण्याचा प्रयत्न करतो. जर आपण सेमीकंडक्टरच्या टेम्परेचर कोएफिशियंटचा विचार केला तर तो कसा असतो, टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ द सेमीकंडक्टर कसा असतो. फॉर एक्झाम्पल हा असेल 0 टेम्परेचर कोएफिशियंट, हा असेल सिम्पली काय तर पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट, हा सिम्पली काय असेल निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. आता निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट कोणाचा सिम्पली असतो, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर. कोणाचा असतो, तर इन्सुलेटर अँड सेमीकंडक्टर. म्हणजेच इन्सुलेटर अँड सेमीकंडक्टर हॅव निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. आता या ठिकाणी असणारा जो काय आपल्याकडे पॉझिटिव्ह असतो का, तो पॉझिटिव्ह कोणाचा असतो, कंडक्टर्स हॅव पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. 0 कोणाचा असतो, सिम्पली टेम्परेचर चेंज करा, रेजिस्टन्स चेंज होत नाही, कोणाचा असतो, मॅंगॅनिन अँड कॉन्स्टॅन्टन. कोणाचा सिम्पली, तर मॅंगॅनिन अँड कॉन्स्टॅन्टन याचा काय असतो, तर 0 टेम्परेचर कोएफिशियंट असतो. कोणाचा, यांचा दोघांचा असतो. या केसमध्ये कंडक्टर आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय असेल, सिम्पली लेस दॅन 4 असतील. इन्सुलेटरसाठी किती असतील, सिम्पली ग्रेटर दॅन 4 असतील. आणि सेमीसाठी किती असतील, तर इज इक्वल टू 4 असतील. फॉर एक्झाम्पल कॉपर घ्या, किती असतो, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हा 1 असतो. ॲल्युमिनियम घ्या, किती असतात, तर 3 असतात. ओके, जर आपण सिम्पली या ठिकाणी एनर्जी गॅप बद्दल डिस्कशन केलं, कुणाबद्दल, एनर्जी गॅप, कंडक्टर, सेमीकंडक्टर अँड इन्सुलेटर. इन्सुलेटर केसमध्ये एनर्जी गॅप काय असतो, सिम्पली तर इझी हा ग्रेटर दॅन सिम्पली काय असतो, 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट पेक्षा काय असतो, तर जास्त असतो. कोणाच्या केसमध्ये, तर इन्सुलेटरच्या केसमध्ये. जर आपण सिम्पली सेमीकंडक्टरचा विचार केला, एनर्जी काय असतो, सिम्पली तर इझी हा लेस दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो. किती असतो, लेस दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो. आणि कंडक्टरच्या केसमध्ये किती असतो, सिम्पली तर इझी इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय असतो, सिम्पली तर 0 व्होल्ट असतो इन केस ऑफ द कंडक्टर. यस, इन केस ऑफ द कंडक्टर. जर आपण या ठिकाणी कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँडच्या ठिकाणी जर विचार केला असेल, कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स बँड, तर जे काही या ठिकाणी इन्सुलेटर आहे त्या इन्सुलेटरच्या केसमध्ये जे काही कंडक्शन बँड आहे का, त्या केसमध्ये या ठिकाणी कोणतेच या ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन नसतात. कंडक्शन बँडच्या केसमध्ये आपल्याला कोणतेच व्हॅलन्स भेटत नाहीत. म्हणजे या केसमध्ये आपल्याकडे सपोज या ठिकाणी असेल हा वरचा कंडक्शन बँड असेल आणि या ठिकाणी असेल हा सिम्पली काय तर व्हॅलन्स बँड असेल, सीबी आणि काय तर या ठिकाणी व्ही बँड. आता या ठिकाणी इन्सुलेटरची केस आहे, या ठिकाणी कंडक्शन बँड मध्ये काय तर नो इलेक्ट्रॉन्स, ऑलमोस्ट 0 इलेक्ट्रॉन्स असतात. आणि व्हॅलन्स बँड हे जे काय ते फुल चार्ज करायच्या मध्ये असतात. कशामध्ये, तर यामध्ये फुल चार्ज कॅरी असतात. कोणामध्ये, तर व्हॅलन्स बँडच्या केसमध्ये. आता जे काय आपल्याकडे सेमीकंडक्टर आहे का, त्या सेमीकंडक्टरच्या केसमध्ये काय असतो, तर स्मॉल एनर्जी गॅप असतो, जो की काय असतो, तर लेस दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो. आणि या केसमध्ये काय असतात, तर दोघांमध्ये स्मॉल चार्ज कॅरी असतात. कोणाच्या केसमध्ये, तर सेमीकंडक्टरच्या केसमध्ये. जर या केसचा आपण सिम्पली या ठिकाणी विचार केला असेल सेमीकंडक्टरचे, सपोज या ठिकाणी हा काय तर कंडक्शन बँड आहे, या ठिकाणी सिम्पली काय तर हा व्हॅलन्स बँड आहे. या केसमध्ये काय असेल, तर स्मॉल चार्ज कॅरियर असतील आणि या ठिकाणी काय तर स्मॉल चार्ज कॅरियर असतील. जर आपण सिम्पली कंडक्टरचा विचार केला असेल या केसमध्ये, तर या केसमध्ये सपोज हा काय तर व्हॅलन्स बँड आहे, या ठिकाणी सपोज काय तर कंडक्शन बँड आहे, या ठिकाणी सिम्पली काय तर एनर्जी गॅप आहे, या ठिकाणी काय सिम्पली हा एनर्जी गॅप आहे. पण इन केस ऑफ द कंडक्टर जो काय ठिकाणी एनर्जी गॅप असतो का, तो काय असतो, तर ऑलमोस्ट या ठिकाणी 0 असतो. या ठिकाणी हा काय तर कंडक्शन बँड आहे. कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड इन केस ऑफ द कंडक्टर काय करतो, तर ओव्हरलॅप करण्याचा प्रयत्न करतो. जर या ठिकाणी हा ओव्हरलॅप करत असेल तर एनर्जी गॅप किती आहे या दोघांमध्ये, तर हा या ठिकाणी होता इझी हा लेस दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट होता. या ठिकाणी इझी इथला काय तर ग्रेटर दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे.
या केसमध्ये काय तर Ag हा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय तर 0 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. म्हणजे या केसमध्ये कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड या ठिकाणी काय करतील एकमेकांवरती ओव्हरलॅप करण्याचा प्रयत्न करतील. या ठिकाणी व्हॅलन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन नसतात पण कंडक्शन बँड हा काय तर फुल ऑफ काय तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे. हे काय तर एनर्जी गॅप बद्दल थोडक्यामध्ये ठिकाणी डिस्कशन आहे. यस, एनर्जी गॅप बद्दल हे काय तर थोडक्यामधलं डिस्कशन आहे. कंडक्शन बँड, व्हॅलन्स बँड आणि काय तर ठिकाणी असणारे एनर्जी गॅप बद्दल. आता आपल्याला पुढे जायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ आयडियल स्विच. आता स्विच कशाला म्हणायचं? स्विच काय करेल तर एक सर्किटला या ठिकाणी टर्न ऑन करेल किंवा सिम्पली काय करेल सर्किटला टर्न ऑफ करण्याचा प्रयत्न करेल. आता टी ऑन करेल किंवा टी ऑफ करेल. आता या ठिकाणी जर आपण सिम्पली प्रॉपर्टीचा विचार केला आयडियलच्या केसमध्ये तर ज्या वेळेस हे स्विच ठिकाणी कंडक्शन स्टेटमध्ये असेल, कोणाच्या केसमध्ये कंडक्शन स्टेटमध्ये, त्या केसमध्ये स्विच ऑन आहे म्हणजे काय करेल सर्किट सिम्पली शॉर्ट सर्किट म्हणून ऍक्ट होईल. म्हणजे स्विच या ठिकाणी ऑन असेल त्या केसमध्ये सिम्पली काय करेल तर हे शॉर्ट सर्किट म्हणून काय करेल तर बिहेव करण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी रेजिस्टन्स सिम्पली काय असेल तर R1 इज इक्वल टू 0 असेल. काय असेल? 0 असेल. रेजिस्टन्स 0 आहे. या ठिकाणी कोणता व्होल्टेजचा ड्रॉप असेल का? नाहीये. म्हणजे कंडक्शन किंवा व्होल्टेज ड्रॉप ड्युरिंग द ऑन स्टेट काय असेल सिम्पली 0 असेल, जो की आपल्याकडे दाखवलेला आहे. आता ब्लॉकिंगची स्टेट आहे. कोणाची? ब्लॉकिंगची स्टेट आहे. म्हणजे स्विच काय तर ऍक्च्युली ऑफ आहे. स्विच ऑफ आहे म्हणजे स्विच कसा सिम्पली तर ओपन आहे. कसा आहे स्विच सिम्पली तर ओपन आहे. म्हणजे या ठिकाणी सिम्पली काय तर स्विच हे ओपन आहे. जर स्विच ठिकाणी सिम्पली ओपन असेल तर R इज इक्वल टू काय तर इनफायनाइट असेल. I इज इक्वल टू सिम्पली काय असेल तर 0 असेल. I 0 आहे, R इनफायनाइट आहे. अगेन या ठिकाणी कोणता ड्रॉप होईल का तर कोणता ठिकाणी व्होल्टेजचा ड्रॉप होणार नाहीये. आयडियल स्विच कॅन चेंज इट्स स्टेट्स इन्स्टंटेनियसली. म्हणजे आयडियल आहे ते काय करेल ऑन पोझिशन पासून ऑफ कडे जाईल किंवा ऑफ पासून कुठे जाईल सिम्पली ऑन कडे जाईल. किती तर विद इन द स्मॉलेस्ट टाइम. किती टाइम आहे सिम्पली तर 0 सेकंड मध्ये ते काय करेल तर आपली पोझिशन इन्स्टंटेनियसली चेंज करेल. ही काय तर अगेन त्याची महत्वाची प्रॉपर्टी आहे. नो पॉवर लॉस व्हाईल स्विचिंग. स्विच ऑन करताय स्विच ऑफ करताय कोणता पॉवर लॉस होईल का तर कोणताच पॉवर लॉस होणार नाहीये. स्टेबल अंडर ऑल ऑपरेटिंग कंडिशन. हे जे काय स्विच आहे का ते स्विच सिम्पली काय असेल तर ऑल ऑपरेटिंग कंडिशन मध्ये सिम्पली काय असेल तर स्टेबल असेल. याचा अर्थ जो काय सेफ ऑपरेटिंग एरिया आहे का तो काय असेल सिम्पली ऑल 4 क्वाड्रंट्स. हा याचा काय सिम्पली तर सेफ ऑपरेटिंग एरिया आहे. म्हणजे सर्व क्वाड्रंट मध्ये सिम्पली हा काय करेल तर ऑपरेट करेल. कोणता स्विच आहे तर आयडियल स्विच आहे. त्यानंतर 0 ऑन स्टेट व्होल्टेज ड्रॉप वेन इट इज कंडक्शन स्टेट. म्हणजे जेव्हा ऑन आहे त्या केसमध्ये काय करायचा व्होल्टेज ड्रॉप कसे सिम्पली 0 आहे. इनफायनाइट ऑफ स्टेट रेजिस्टन्स. जेव्हा ऑफ आहे म्हणजे कोणती स्टेट आहे ब्लॉकिंगची स्टेट आहे. म्हणजे काय तर ओपन सर्किट आहे. म्हणजे या केसमध्ये स्विच काय सिम्पली ऑफ आहे. या केसमध्ये सिम्पली काय तर स्विच हे ऑन आहे. काय स्विच हे ऑन आहे. इनफायनाइट काय तर रेजिस्टन्स आहे. त्या केसमध्ये 0 लिकेज करंट वेन नॉन कंडक्शन स्टेट. म्हणजे या ठिकाणी लिकेज करंटची व्हॅल्यू काय तर 0 आहे. कधी तर स्विच ज्यावेळेस या ठिकाणी ऑफ असेल. आयडियल आहे म्हणून काय तर 0 आहे. प्रॅक्टिकलच्या केसमध्ये 0 पॉसिबल आहे का तर 0 या ठिकाणी काय तर पॉसिबल नाही आहे. नो लिमिट ऑन द ऑपरेटिंग स्पीड ऑफ द डिव्हाइस व्हेन चेंज स्टेट्स दॅट इज 0 राइज अँड 0 टाइम्स. म्हणजे या ठिकाणी जो काय स्विचचा ठिकाणी राइज टाइम आहे आणि जो काय फॉल टाइम आहे तो काय संपले 0 आहे. म्हणजे या ठिकाणी स्पीड कसं आहे तर स्पीड या ठिकाणी खूप जास्त आहे. हाय स्पीडचं काय तर ऍक्च्युली हे स्विच आहे आपण सिम्पली काय म्हणू शकतो. हे काय तर काही आयडियल प्रॉपर्टीज आहेत कुणाच्या तर स्विचच्या. या केसमध्ये आपल्याकडे सिम्पली ठिकाणी दाखवलेलं आहे 100% डिफिशियन्सचं काय तर स्विच आहे का आपण सिम्पली काय म्हणतो आयडियल स्विच असं म्हणतोय. आता या ठिकाणी सपोज जर आपण फर्स्ट नंबर या फिगरचा विचार केला थोडंसं इकडे लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी व्होल्टेज अक्रॉस काय तर स्विच आहे. या ठिकाणी करंट अक्रॉस काय तर स्विच आहे आणि या ठिकाणी काय तर पॉवर अक्रॉस काय तर स्विच आहे. आता ज्यावेळेस या ठिकाणी स्विच ऑफ असेल त्या केसमध्ये स्विचच्या अक्रॉस काय व्होल्टेज असेल का तर असेल का कारण स्विच हे काय तर ओपन सर्किट आहे. ओपन स्विच आहे आणि ओपनच्या अक्रॉस काय असेल तर व्होल्टेज असतं. आता स्विचला मी काय करतोय ऑन करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे स्विच काय करतो सिम्पली हे पहिल्यांदा ठिकाणी ओपन आहे. याच्या अक्रॉस काय तर व्होल्टेज आहे. सपोज या ठिकाणी जर आपण 100 व्होल्ट आहे असं अज्युम केला सप्लाय व्होल्टेज याच्या अक्रॉस किती सिम्पली 100 व्होल्ट येईल. ज्यावेळेस मी स्विचला या ठिकाणी ऑन करतोय म्हणजे ऍक्च्युअली काय कॉन्टॅक्ट सिम्पली काय करतोय क्लोज करतोय. क्लोज केलं म्हणजे काय झालं शॉर्ट सर्किट झालं. शॉर्ट सर्किटच्या अक्रॉसचा रेजिस्टन्स काय झाला 0 झाला. व्होल्टेज काय होईल अल्टिमेटली 0 होईल. म्हणजे ज्यावेळेस मी स्विचला ऑन करण्याचा प्रयत्न करतोय का त्यावेळेस बघा इथपर्यंत स्विच हे ऑन होता. या इन्स्टंटला मी स्विचला काय केलं तर ऑन केलं. या केसमध्ये बघा व्होल्टेजची व्हॅल्यू काय झाली सडनली 0 ला झाली.
काय झाले, 0 झाले. म्हणजे या ड्युरेशन मध्ये ऍक्च्युली स्विच हे काय तर ऑन स्विच आहे. या केसमध्ये स्विच काय तर ऑन आहे. स्विच अक्रॉस व्होल्टेज काय तर 0 आहे, म्हणजे स्विच कसा आहे, ऑन आहे. आता ज्यावेळेस स्विच एकाने ऑन होईल त्या केसमध्ये इथून काहीतरी सिम्पली करंट फ्लो होईल. आता ज्यावेळेस ऑफ होतं, ज्यावेळेस ओपन होतं त्या केसमध्ये कोणता करंट होता का, तर या ठिकाणी नव्हता. हा काय तर 0 अँपिअर आहे. ज्यावेळेस मी ऑन करेला त्यावेळेस सिम्पली करंट फ्लो होईल, जो की या ठिकाणी काय तर हा करंट दाखवलेला आहे. हा करंट कधी जाय सिम्पली तर ऑन स्विचच्या केस मधला आहे. कधीच आहे सिम्पली तर ऑन स्विचच्या केस मधला आहे. म्हणजे स्विच ऑफ इथं होतं, स्विच ऑन इथं झालं. ऑनच्या केसमध्ये व्होल्टेज 0 झालं, करंट काय झाला, फ्लो झाला. ऑफच्या केसमध्ये व्होल्टेज नॉन 0 आहे, करंट काय तर 0 आहे. जर आपण सिम्पली पॉवर अक्रॉस स्विचचा विचार केला तर या ठिकाणी 0 व्होल्टेज, सॉरी या ठिकाणी व्होल्टेजची व्हॅल्यू आहे, या ठिकाणी 0 करंट आहे. पॉवर कोणती येईल का, नाही आहे. म्हणजे पॉवर अक्रॉस स्विच काय तर अगेन 0 आहे. आता या केसमध्ये ऑनच्या केसमध्ये बघा, ही केस पुन्हा सिम्पली तर ऑनची केस आहे. अगेन या ठिकाणी पॉवरचा ड्रॉप सिम्पली काय तर 0 आहे. या केसमध्ये काय तर 0 वॅट पॉवर आहे, या केसमध्ये काय तर 0 वॅट आहे. म्हणजे आयडियल स्विचच्या अक्रॉस व्होल्टेजचा ड्रॉप कोणता असेल का, नसेल. अगेन कोणता या ठिकाणी पॉवरचा ड्रॉप असेल का, तर ठिकाणी पॉवरचा ड्रॉप या ठिकाणी नसेल. हे काय तर आयडियल स्विचचे काय तर कॅरेक्टरिस्टिक आहेत. आता हे जे काय वेव्हफॉर्म आहे, काही वेव्हफॉर्म सिम्पली तर डिसकंटिन्युअस वेव्हफॉर्म आहे. सडनली या ठिकाणी काय होतं तर फॉल होतंय, राईज होतंय. या ठिकाणी कोणता टाइम डिले दाखवलेला आहे का, फॉर एक्झाम्पल मी काय करतो, स्विचला ऑन करण्याचा प्रयत्न करतोय, हे स्विच ऑफ होतं, ऑन करतोय म्हणजे सडनली ते ऑन होतंय का, तर होतंय. काय असा कर्व येतो का, कोणता नाही आहे. जर असा कर्व आला असता, हा सिम्पली काय झाला, टाइम डिले झाला असता. इथं कोणता डिले का टाइमचा नाही आहे. म्हणजे आयडियल स्विचच्या केसमध्ये जो काही टी ऑन टाइम आहे आणि जो काही टी ऑफ टाइम आहे का, तो काय असतो सिम्पली तर इज इक्वल टू 0 असतो. काय असतो, इज इक्वल टू 0. जर या ठिकाणी टर्न ऑन टाइम आणि टर्न ऑफ टाइम हा काय तर 0 आहे, याचा अर्थ याची स्विचिंग फ्रिक्वेन्सी कशी असेल तर इनफायनाइट असेल. आता फ्रिक्वेन्सी या ठिकाणी इनफायनाइट आहे, याचा अर्थ या स्विचचं स्पीड कसं पाहिजे तर खूप जास्त पाहिजे. हे काय तर याच्यामधले बेसिक फंडे आहेत. याची फ्रिक्वेन्सी काय तर व्हेरी हाय असेल. स्विचिंग फ्रिक्वेन्सी म्हणतोय, स्विचिंग म्हणजे कोणती फ्रिक्वेन्सी, स्विचिंग करण्याची, ऑन ऑफ करण्याची फ्रिक्वेन्सी काय तर व्हेरी आहे. स्विचिंग स्पीड कसं यायचं तर व्हेरी हाय आहे. आता जे काय आपण बेसिक पाहतो पॉवर सिस्टमच्या केसमध्ये, आता पॉवर सिस्टम मध्ये आपण सेमीकंडक्टर डिव्हाइस पाहतो, याच्यामध्ये पी टाइप लेअर असेल आणि काय असेल तर एन टाइपचं लेअर असेल. आपण म्हणतो काय तर पीएन जंक्शन काय झालं, फॉर्म झालं. एका डिफ्लेशन लेअर काय झालं या ठिकाणी तर फॉर्म झालं. आता डिफ्लेशन लेअर या ठिकाणी जेवढ्या ठिकाणी जास्त असेल, विड्थ ऑफ डिफ्लेशन लेअर जेवढ्या ठिकाणी जास्त असेल का, तेवढ्या ठिकाणी स्विचला ऑन सिम्पली काय लागेल तर टाइम जास्त लागेल. का तर डिफ्लेशन लेअरला आपल्याला ब्रेकडाऊन करायचा आहे, जंक्शनला सिम्पली काय करायचं आपल्याला ब्रेकडाऊन करायचा आहे. आणि ब्रेकडाऊनचा टाइम सिम्पली काय असेल तर आपल्याला करण्यासाठी जास्त सेकंड लागेल. म्हणजे जिथं जिथं आपल्याकडे पीएन जंक्शन फॉर्म होतं का, जिथं जिथं आपल्याकडे पीएन जंक्शन फॉर्म होतं का, या केसमध्ये पी ऑन आणि टी ऑफ हा टाइम सिम्पली काय असतो तर जास्त असतो. जर टाइम या ठिकाणी सिम्पली जास्त असेल तर फ्रिक्वेन्सी काय असेल कमी असेल, स्पीड काय असेल सिम्पली तर कमी असेल. काय असेल, स्पीड या ठिकाणी कमी असेल. आता जर आपल्याकडे पीएन जंक्शन या ठिकाणी फॉर्म होत नसेल, म्हणजे नो पीएन जंक्शन, नो पीएन जंक्शनची केस आहे. जर आपल्याकडे पीएन जंक्शनच तयार होत नसेल, पीएन जंक्शन म्हणजे काय तर काही डिप्लेशन लेअरच नाही आहे. जर डिप्लेशन लेअर या ठिकाणी तयार होत नसेल तर स्विचला ऑन करण्यासाठी लागणारा टाइम आणि ऑफ लागणारा टाइम काय तर या ठिकाणी कमी असतो. कसा असतो सिम्पली तर कमी असतो. टाइम कमी आहे, फ्रिक्वेन्सी जास्त आहे. फ्रिक्वेन्सी जास्त आहे, स्पीड काय तर ऍक्च्युली स्विचचं काय तर जास्त आहे. फॉर एक्झाम्पल आपण कोणता डिव्हाइस घेतो सिम्पली तर मॉसफेट घेतो. कोणते डिव्हाइस घेतो आपण, मॉसफेट. आता मॉसफेटची स्विचिंग फ्रिक्वेन्सी काय ऍक्च्युली तर हाय आहे, काय ऍक्च्युली तर हाय. आता हाय असण्याचं रिझन काय आहे, रिझन फॉर द हाय स्विचिंग फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉसफेट. मॉसफेट ऍक्च्युली मेजॉरिटी कॅरियर डिव्हाइस आहे का मायनॉरिटी कॅरियर डिव्हाइस आहे. व्हॉट इज मीन बाय मेजॉरिटी चार्ज कॅरियर. आपण म्हणतो मॉसफेटचं स्विचिंग स्पीड काय आहे तर स्विचिंग स्पीड हे काय आहे तर हायेस्ट आहे. स्विचिंग स्पीड हायेस्ट आहे म्हणजे काय, स्विचिंग फ्रिक्वेन्सी कशा आहे हायेस्ट आहे. स्विचिंग फ्रिक्वेन्सी हायेस्ट आहे म्हणजे स्विच ऑन होताना स्विच ऑफ होताना लॉसेस कसे यायचे तर खूप कमी येतात. कशा संपले तर स्विचिंग लॉसेस जे काही तर कमी आहेत. आपण एक कन्सेप्ट पाहतो कोणाचा तर मेजॉरिटी आणि मायनॉरिटी. आता मेजॉरिटी चार्ज कॅरियर डिव्हाइस आणि मायनॉरिटी चार्ज कॅरियर डिव्हाइस.
आता अगेन या ठिकाणी आपल्याकडे दोन वर्ड आहेत, एक आलाय सिम्पली डिव्हाइस आणि सिम्पली सेकंड आपल्याकडे असतो स्विच. वरती आहे मेजॉरिटी चार्ज कॅरियर डिव्हाइस आणि मायनॉरिटी चार्ज कॅरियर डिव्हाइस. ज्या डिव्हाइस मध्ये कंडक्शन हे फक्त इलेक्ट्रॉन और फक्त होल, बट नॉट बोथ. मी काय म्हणतोय, एक तर इलेक्ट्रॉन होईल किंवा एक तर होल होईल, पण दोघांनी होईल का नाहीये. ज्या डिव्हाइस मध्ये करंटचं कंडक्शन आयदर बाय इलेक्ट्रॉन और आयदर बाय होल होईल बट नॉट द बोथ इज नोन ॲज अ मेजॉरिटी चार्ज कॅरियर डिव्हाइस. त्याला आपण सिम्पली काय म्हणतो, मेजॉरिटी चार्ज कॅरियर डिव्हाइस असं म्हणतो. म्हणजे या केसमध्ये आपल्याकडे करंटचं कंडक्शन फक्त एक तर इलेक्ट्रॉन और फक्त या ठिकाणी होल, या दोघांपैकी फक्त एकानंच होईल. दोघांना होईल का तर नाही, याला आपण सिम्पली काय म्हणतो, मेजॉरिटी चार्ज कॅरियर असं म्हणतो. आता या केसमध्ये मायनॉरिटी चार्ज कॅरियर आहेत, कंडक्शन इज डन विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉन अँड होल. म्हणजे या ठिकाणी काय तर आपल्याला करंटच्या कंडक्शन आपल्याला दोघांचे काय तर रिक्वायरमेंट आहे, तर सिम्पली दोघांच्या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे. जर या ठिकाणी फक्त एक तर इलेक्ट्रॉन और फक्त या ठिकाणी एक तर होल आहे, म्हणजे काय तर दोघांपैकी एकच आहे. जर दोघांपैकी एका ठिकाणी होत असेल, दोघांपैकी एक आहे, एक तर इलेक्ट्रॉन संख्या जास्त आहे किंवा एक तर होल संख्या जास्त आहे. जर एकाच संख्या जास्त असेल कोणत्या पद्धतीचं डिप्लेशन लेअर होईल का, होईल तयार, पण कसं होईल, स्मॉल डिप्लेशन लेअर तयार होईल. या ठिकाणी पीएन जंक्शन तयार होईल का, होईल, पण कसं स्मॉल पीएन जंक्शन तयार होईल. डिप्लेशन लेअरची विड्थ कमी झाली की अगेन काय झाला, सिम्पली टाइम या ठिकाणी कमी लागला. टाइम कमी लागला, सिम्पली फ्रिक्वेन्सी काय झाली तर जास्त झाली. आता वर्ड या ठिकाणी डिव्हाइस आणि दुसरा वर्ड या ठिकाणी काय आहे तर स्विच. डिव्हाइसचा मतलब काय आहे किंवा अर्थ काय आहे, हु इज कंडक्टिंग, आणि स्विचचा अर्थ काय आहे, ऑफ स्टेट मध्ये या ठिकाणी ऍक्च्युली ब्लॉक कोण करतंय. आता डिव्हाइसचा अर्थ आहे कंडक्ट कोण करताय, एक तर होल करतात आहे, एक तर इलेक्ट्रॉन करतात आहे किंवा दोन्ही करतात आहे. इलेक्ट्रॉन कंडक्ट करतोय, होल करतोय की या दोघांपैकी दोन्ही करतात आहे. जर या दोघांपैकी दोन्ही कंडक्ट करत असतील याला आपण सिम्पली काय म्हणतो, बायपोलर डिव्हाइस म्हणतो. काय म्हणतो तर बायपोलर डिव्हाइस. म्हणजे जे या ठिकाणी आपल्याकडे मायनॉरिटी चार्ज कॅरियर डिव्हाइस असतात का, त्या कोणत्या सिम्पली तर बायपोलर डिव्हाइस असतात. कोणत्या, बायपोलर डिव्हाइस. एक तर इलेक्ट्रॉन कंडक्ट करतोय, दुसरा एक तर होल असेल, दोघेही करतात आहे. डिव्हाइस कोणत्या आहे तर बायपोलर डिव्हाइस आहे. आता जर आपण सिम्पली मॉस्फेटचा विचार केला, मॉस्फेट मध्ये काय तर एक तर इलेक्ट्रॉन आहे किंवा एक तर काय तर होल आहे. कंडक्ट कोण करताय, इलेक्ट्रॉन करतोय, होल करतोय और बोथ करतात आहे. जर दोघांपैकी या ठिकाणी सिम्पली एकच कंडक्ट करत असेल, फॉर एक्झाम्पल मेजॉरिटीच्या केसमध्ये आपण काय करतोय, इलेक्ट्रॉनचं कंडक्शन घेतोय, म्हणजे हा काय तर ऍक्च्युली युनिपोलर डिव्हाइस आहे. काय सिम्पली तर युनिपोलर डिव्हाइस आहे. म्हणजे मेजॉरिटी चार्ज कॅरियर डिव्हाइस आर नथिंग बट द युनिपोलर डिव्हाइस. काय असतात नेहमी, हा तर युनिपोलर डिव्हाइस असतात. सिम्पली तर युनिपोलर डिव्हाइस असतात. स्विच आता ऑफ स्टेट मध्ये या ठिकाणी ऑफ राहतोय किंवा रिव्हर्स स्टेट मध्ये काय राहतो सिम्पली तर ऑफ राहतोय. फॉर एक्झाम्पल हा व्होल्टेजच्या कोणत्या पोलॅरिटीला ब्लॉक करतोय, याचा अर्थ काय आहे तर विच पोलॅरिटी ऑफ द व्होल्टेज, विच पोलॅरिटी ऑफ व्होल्टेज इज ब्लॉक्ड. व्होल्टेजचे ना कोणती पोलॅरिटी ब्लॉक केली. फॉर एक्झाम्पल डायोड आहे, डायोड ऑफ स्टेट मध्ये कोणतं व्होल्टेज ब्लॉक करतो, निगेटिव्ह व्होल्टेज ब्लॉक करतो. एससीआर आहे, थायरिस्टर आहे, कोणतं व्होल्टेज ब्लॉक करतो, थायरिस्टर आहे, कोणतं व्होल्टेज ब्लॉक करतो. आपण थायरिस्टरचे मोड पाहतो, मोड ऑफ द ऑपरेशन थायरिस्टर, फॉरवर्ड कंडक्शन मोड, फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड आणि रिव्हर्स ब्लॉकिंग मोड. आता ज्यावेळेस वर्ड मी फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड यूज करतो, याचा अर्थ काय करतोय तर जोपर्यंत व्होल्टेज हे फॉरवर्ड ब्रेकओव्हरच्या वरती जात नाहीये तोपर्यंत तो काय तर ऑफ स्टेट मध्ये. म्हणजे व्होल्टेज काय तर मी फॉरवर्ड व्होल्टेज लावलंय, एनोड टू कॅथोड लावलाय, पण तो काय तर ऑफ स्टेट मध्ये आहे. म्हणजे थायरिस्टर किंवा एससीआर काय करतोय तर दोन्ही पद्धतीच्या व्होल्टेजला काय करतोय ब्लॉक करतोय. म्हणजे हा काय तर ऍक्च्युली बायपोलर स्विच आहे. काय आहे तर बायपोलर स्विच आहे. डायोड घ्या, डायोड काय करतोय फक्त निगेटिव्ह मध्येच काय करतोय व्होल्टेजला ब्लॉक करतोय. म्हणजे हा काय तर ऍक्च्युली युनिपोलर स्विच आहे. काय ऍक्च्युली तर युनिपोलर स्विच आहे. म्हणजे या ठिकाणी जर दोन्ही व्होल्टेज ब्लॉक झाले, इफ बोथ व्होल्टेज आर ब्लॉक्ड
then it is called as bipolar switch, otherwise it is unipolar switch. नसेल तर सिंपली काय असेल तर युनिपोलर स्विच असेल. क्लिअर आहे का सर्वांनी इथपर्यंत? युनिपोलर स्विचचे एक्झाम्पल कोणते असतील मग? डायोड हा काय करेल? निगेटिव्ह व्होल्टेजला ब्लॉक करेल. डायोड सिंपली काय करेल? निगेटिव्ह व्होल्टेजला ब्लॉक करेल. बीजेटी, मॉसफेट, आरसीटी. बीजेटी एक्झाम्पल ऑफ द युनिपोलर स्विच. म्हणजे ऍक्च्युली काय करतो? हा एकच व्होल्टेज ब्लॉक करतोय. फॉर एक्झाम्पल डायोड असेल, त्यानंतर मॉसफेट, बीजेटी, आरसीटी, रिव्हर्स कंडक्टिंग थायरिस्टर आणि त्यानंतर आयजीबीटी. These are all example of the unipolar switch. Bipolar switch example आहेत SCR, ट्रायॅक, ZTO. एक्झाम्पल आहेत SCR, ट्रायॅक अँड ZTO. आता डायोड सिंपली काय करेल? या ठिकाणी डायोडवाला फर्स्ट हा फक्त काय करेल? निगेटिव्ह व्होल्टेजला ब्लॉक करेल. बाकी सर्व काय करतात? पॉझिटिव्ह व्होल्टेजला सिंपली काय करतात? ब्लॉक करतात. आता या ठिकाणी SCR दोन्ही पण या ठिकाणी ब्लॉक करेल. आता डायोडची काय कशी सिंपली असते? डायोड फॉर एक्झाम्पल डायोड काय करतो? ॲनोड टू कॅथोड काय करतो? सिंपली कन्वर्ट करतो. या ठिकाणी हा सिंपली काय तर ॲनोड आहे, या ठिकाणी सिंपली हा काय तर कॅथोड आहे. जेव्हा आपण ॲनोडला काय करतो? पॉझिटिव्ह सप्लाय देतो विथ रिस्पेक्ट टू कॅथोड, काय करतो? डायोड कन्वर्ट करतो. म्हणजे सिंपली करंट सिंपली कसा तर असा असेल. म्हणजे या केसमध्ये हा काय तर फॉरवर्ड कंडक्शनमध्ये काय करतो? वर्क करतो. आता या ठिकाणी व्होल्टेज आहे, व्होल्टेज कोणतं ब्लॉक करतो ॲक्च्युली हा? तर निगेटिव्ह व्होल्टेजला काय करतो? हा सिंपली ऑफ राहतो. काय राहतो? निगेटिव्ह व्होल्टेजला ऑफ राहतो. म्हणजे या ठिकाणी आपण काय करतो? एक क्रॉस देतो. याचा अर्थ काय आहे? हा क्रॉस म्हणजे इथपर्यंतच्या व्होल्टेज पर्यंत सिंपली काय होईल? डायोड हा ऑफ राहील. जर तुम्ही फर्दर व्होल्टेज एकाने वाढवायला गेला तर काय होईल? त्यानंतर त्या डायोडचा ब्रेकडाऊन होईल. काय होईल? डायोडच्या ठिकाणी सिंपली ब्रेकडाऊन होईल. आता ठिकाणी हे झालं डायोडच्या केसमध्ये. जर आपण मॉसफेट, बीजेटी, आरसीटी, आयजीबीटी विचार केला सिंपली हा निगेटिव्ह आहे. या सर्व काय असतील तर पॉझिटिव्ह असतील. काय असतील? पॉझिटिव्ह. म्हणजे करंट हा असाच असेल. आता या केसमध्ये जर आपण सिंपली SCRचा विचार केला, SCR म्हणजे काय तर थायरिस्टर आहे. या ठिकाणी सिंपली I असेल, या ठिकाणी सिंपली V असेल. मी काय करतोय? IV कॅरेक्टरिस्टिक ड्रॉ करतोय. आता हा बायपोलर स्विच आहे का? तर हो बायपोलर स्विच आहे. म्हणजे काय करेल? दोन्ही परच्या व्होल्टेजला तो काय करेल? ब्लॉक करेल. फॉरवर्ड ब्लॉकिंग स्टेट फॉर एक्झाम्पल इथपर्यंत तो काय करतोय? व्होल्टेजला ब्लॉक करतोय. म्हणजे काय करतो? ऑफ राहतोय. रिव्हर्स ब्लॉकिंग सिंपली हा काय करतो? इथपर्यंत ऑफ राहील आणि हा सिंपली काय करतो? फॉरवर्डला कंडक्ट करण्याचा प्रयत्न करेल. याचा अर्थ मॅक्झिमम व्हॅल्यू इथपर्यंत व्होल्टेजची घ्या. इथपर्यंत SCR काय आहे तर अगेन ऑफ आहे. अगेन फॉरवर्डच्या केसमध्ये सिंपली काय करा? व्होल्टेज इथपर्यंत त्याला लावा. फॉरवर्डच्या केस मधला SCR काय आहे तर अगेन या ठिकाणी ऑफ आहे. जर याच्या पुढे या ठिकाणी व्होल्टेज गेलं तर SCR काय करेल? सिंपली तर ऑन स्टेट मध्ये जाईल. काय जाईल? सिंपली तर ऑन स्टेट मध्ये जाईल. या व्होल्टेजला मी काय म्हणतो? फॉरवर्ड ब्रेक ओव्हर व्होल्टेज, VBO. फॉरवर्ड ब्रेक ओव्हर व्होल्टेज याला मी सिंपली काय म्हणतो? VBR, रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज. ओके, हे झालं आपल्याकडे स्विच बद्दल थोडं डिस्कशन आपल्याला पाहायचं आहे. आता प्रॅक्टिकल स्विच. आता आयडियल अशी कोणती गोष्ट नसते. आता प्रॅक्टिकलच्या केसमध्ये काय बघा? द प्रॅक्टिकल स्विच हॅज द फॉलोइंग स्विचिंग अँड कंडक्टिंग कॅरेक्टरिस्टिक. लिमिटेड पॉवर हँडलिंग कॅपॅबिलिटीज आहे. लिमिटेड कंडक्शन करंट व्हेन स्विच इज इन द ऑन स्टेट अँड लिमिटेड ब्लॉकिंग व्होल्टेज व्हेन द स्विच इज इन द ऑफ स्टेट. म्हणजे ऑन स्टेट मध्ये आहे तर आयडियलच्या केसमध्ये जसं 100% होतं तसं 100% या केसमध्ये आहे का? तर नाही. याच्या कॅपॅबिलिटी सिंपली कशा तर लिमिटेड आहेत. Limited switching speed, that is it is caused by the finite turn on and finite turn off. This limit is the maximum operating frequency of the device. आता प्रीवियस केस मध्ये आपण पाहिलं होतं काय तर T1 इज इक्वल टू काय होता? 0 होता. या केस मध्ये काय तर एक फायनाइट व्हॅल्यू आहे. एक काय तर फायनाइट और फिक्स्ड व्हॅल्यू आहे. जर व्हॅल्यू ठिकाणी फिक्स असेल समजा तर स्पीड काय समजा तर जास्त फिक्स आहे. फायनाइट ऑन स्टेट अँड ऑफ स्टेट रेजिस्टन्स. जर रेजिस्टन्स या ठिकाणी फायनाइट असेल, प्रिवियस केस मध्ये ऑफचा होता 0, ऑनचा होता इनफायनाइट. या केस तसा आहे का? तर नाही आहे. जर अशी केस असेल तर या ठिकाणी रेजिस्टन्स प्रेझेंट आहे. देअर एक्झिस्ट फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप व्हेन इन द ऑन स्टेट अँड रिव्हर्स करंट फ्लो. दॅट इज रिव्हर्सच्या केसमध्ये
रिव्हर्सचा लिकेज करंट फ्लो होईल ज्यावेळेस तो काय तर सिम्पली ऑफ स्टेट मध्ये आहे का तर या केसमध्ये रेजिस्टन्स 0 नाही फॉरवर्डच्या केसमध्ये आणि इनफायनाइट नाही या रिव्हर्सच्या केसमध्ये रेजिस्टन्स व्हॅल्यू काय तर फायनाइट आहे बिकॉज ऑफ द अबोव 2 and 3 the practical switch experiences a power loss in on and in off states known as conduction loss and during the switching transition known as the switching loss म्हणजे तो ऑन स्टेट मध्ये आहे त्यावेळेस सिंपली काय करेल तो पॉवरचा लॉस करेल त्याला आपण म्हणतो काय तर कंडक्शन लॉस ज्यावेळेस आपण स्विचिंग ऑपरेशन करतोय ऑफ पासून ऑन तर सिंपली काय करतो स्विचिंग लॉस या ठिकाणी परफॉर्म करेल त्या केसमध्ये कोणता लॉस होता का नाहीये या केसमध्ये सिंपली काय आला बघा तर लॉस आला अगेन या ठिकाणी स्विच आपल्याकडे फिगर दाखवलेले आहे या ठिकाणी अगेन काय तर स्विच या ठिकाणी ऑफ आहे स्विच काय तर अगेन आपल्याकडे काय तर ऑफ आहे या इन्स्टंटला मी काय केलं स्विचला ऑन करायला गेलो स्विचला ऑन करायला गेलो स्विच ऑन करतोय इन्स्टंटली ऑन झालं का नाही या केसमध्ये काय झालं बघा त्याने एवढा टाइम घेतला इथं स्विच काय झालं ऍक्च्युली ऑन झाला आता हा काय तर स्विच ऑन कंट्रोल लागला काय तर सिम्पली टाइम आहे आता या केसमध्ये व्होल्टेज 0 होतंय का तर नाही आहे व्होल्टेज 0 झालं का तर एकाने नाही आहे कारण या ठिकाणी काय झालं तर फायनाइट रेजिस्टन्स आला फायनाइट रेजिस्टन्स आला म्हणजे सिम्पली काय झालं का नाही तर फॉरवर्डच्या केसमध्ये रेजिस्टन्सचा ड्रॉप आला जो की काय हा स्मॉल अमाऊंटचा काय तर फॉरवर्ड व्होल्टेजचा काय तर ड्रॉप आहे ड्यू टू द फायनाइट अमाऊंट ऑफ द रेजिस्टन्स आता या ठिकाणी स्विच तर ऑन झालं या पोझिशनला व्होल्टेजची व्हॅल्यू स्मॉल आहे का तर हो स्मॉल आहे अगेन या ठिकाणी काय बघा दाखवलेला हा स्मॉल लिकेज करंट आहे ज्यावेळेस स्विच काय तर ऑफ आहे स्विच काय तर अगेन ऑफ आहे स्विच ऑफ असल्याच्या कारणावर त्याचा रेजिस्टन्स काय पाहिजे होता इनफायनाइट पाहिजे होता पण इनफायनाइट आहे का प्रॅक्टिकल केसमध्ये नाही आहे रेजिस्टन्स इनफायनाइट असल्या कारणावर सिम्पली काय करंट आला जो की काय तर हा लिकेज करंट आहे या ठिकाणी स्विचला मी ऑन ऑपरेशन केलं ह्या स्विचिंगच्या टाइम मध्ये हा काय तर होणारा ग्राफ आहे करंट या ठिकाणी हा काय सिम्पली तर करंट आहे काय सिम्पली हा तर करंट आहे जो की काय तर स्विच ऑनच्या केस मधला हा काय तर करंट आहे या ठिकाणी स्विच काय झालं इथं ऑफ होतं या ठिकाणी हे काय झालं ऑन झालं आता ऑन स्विच झालं परत मी काय करतो त्याला ऑफ करायला जातोय मी ऑफ करतोय अगेन हा काय तर अगेन टाइम रिक्वायर्ड फॉर द स्विच ऑफ आहे आता स्विचला मी काय करतोय ऑन करतोय म्हणजे एक गोष्ट समजते का व्होल्टेज जर सपोज खाली होत असेल म्हणजे ड्रॉप होत असेल तर ऑपरेशन कोणतं आहे तर स्विच ऑनचं ऑपरेशन आहे कोणतं आहे तर स्विच ऑनचं ऑपरेशन आहे व्होल्टेज ज्यावेळेस खाली येतंय म्हणजे ड्रॉप होतंय रिड्यूस होतंय याचा अर्थ दुसऱ्या केसमध्ये करंट काय होत असेल तर वाढतोय ऑपरेशन कोणतं आहे स्विच ऑनचं ऑपरेशन आहे व्होल्टेज वाढतंय करंट सिम्पली काय होईल कमी होईल कोणतं ऑपरेशन आहे सिम्पली तर स्विच ऑफचं ऑपरेशन आहे आता या केसमध्ये बघा या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे हे काय तर ठिकाणी कंडक्शन लॉस आहे जो आपल्या ठिकाणी दाखवलेला आहे आता या ठिकाणी हे काय तर सिम्पली कंडक्शनचे लॉस आहेत आता या केसमध्ये बघा सपोज या ठिकाणी हा कर्व आपल्याकडे दाखवलेला आहे असा या केसमध्ये हे काय तर पी मॅक्स व्हॅल्यू आहे जे की कोणाची सिम्पली स्विचिंग लॉस आहे स्विच ऑन होताना होणारा लॉस म्हणजे कोणता तर स्विचिंगचा लॉस आहे आता या ठिकाणी व्होल्टेज कमी 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 होत चालला आणि करंट काय चालला वाढत वाढत चालला या दोघांचा पॉईंट सपोज या ठिकाणी हा काय तर मॅक्झिमम आहे हाई काय तर ठिकाणी मॅक्झिममचा काय तर निम्मा आहे म्हणजे हा 50% ला गेला आणि हा वरून खालती 50% ला आला दोघे काय झाले तर दोघे या ठिकाणी एकमेकांचे काय झाले मॅक्झिमम व्हॅल्यू ला आले या केसमध्ये बघा माझ्याकडे काय तर स्विचिंग लॉसची काय तर मॅक्झिमम व्हॅल्यू आहे काय सिम्पली स्विचिंग लॉसची माझ्याकडे काय तर अगेन मॅक्झिमम व्हॅल्यू आहे याला आपण सिम्पली काय म्हणतो स्विचिंग लॉस असं म्हणतो आता या ठिकाणी आपल्याकडे कंडक्शन लॉस दाखवले जातात कोणते तर ड्युरिंग द कंडक्शन आता या ठिकाणी हा काय तर फॉरवर्ड व्होल्टेजचा काय तर ड्रॉप आहे हा काय सिम्पली फॉरवर्ड व्होल्टेजचा ड्रॉप आहे आणि या ठिकाणी हा काय तर फॉरवर्डच्या केस मधला काय तर फॉरवर्ड कंडक्शन करंट आहे या दोघांचा प्रोडक्ट घ्या सिम्पली काय येतो आपल्याकडे तर हा या ठिकाणी असणारा कंडक्शनचा लॉस आहे काय सिम्पली तर कंडक्शनचा लॉस आहे आता लॉस आणि ऍक्च्युअल पॉवर याच्यामध्ये काय तर बेसिक डिफरन्स आहे लॉस म्हणजे हा काय तर पॉवरचा लॉस असतो लॉस म्हणजे काय तर पद्धतीचा लॉस जो की रिअल पॉवर मधून होतोय या ठिकाणी स्विचिंगचा लॉस होईल तसाच या ठिकाणी कंडक्शन स्टेटच्या मध्ये काय सिम्पली काय होईल तर या ठिकाणी एक लॉस होईल आता ज्यावेळेस आपण सिम्पली या ठिकाणी स्विचिंग आणि कंडक्शन बद्दल बोलतो का आता जो काय ठिकाणी कंडक्शन लॉस असतो का या केसमध्ये बघा पॉवर लॉसेस इन द स्विचेस या ठिकाणी आपल्याकडे फर्स्ट आहे कंडक्शन लॉस आता कंडक्शन लॉस या ठिकाणी स्विच काय होतं सिम्पली ऑन होतोय स्विच काय करतोय आपण ऑन करताना होणार लॉस म्हणजे कोणता कंडक्शन लॉस आहे या केसमध्ये ॲव्हरेज पॉवर काय सिम्पली तर व्ही ऑन म्हणजे काय तर ऑन व्होल्टेज इंटू काय तर आय ॲव्हरेज हा काय ठिकाणचा सिम्पली कंडक्शनचा लॉस आहे आता स्विचचा लॉस आपण घेतो कसा सिम्पली तर स्विचचा लॉस आपण घेतो
या ठिकाणी स्विच हे काय तर इथं व्होल्टेज होतं म्हणजे हे काय तर स्विचचे ऑफ पोझिशन मधली व्हॅल्यू आहे. मी स्विचला सिम्पली काय करतो ऑन करतो म्हणजे व्होल्टेज काय होतंय डिक्रीज होतंय. यासला हा ऍक्च्युअली काय तर टाइम आहे. आता व्होल्टेज मध्ये काय मॅक्झिमम होतं म्हणजे या ठिकाणी स्विच काय तर ऑफ पोझिशनला आहे. व्होल्टेज काय झालं कमी 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 होत चाललं. या ठिकाणी स्विच काय झालंय ऑन झालंय. व्होल्टेजचा ग्राफ काय ऍक्च्युअली सिम्पली तर डिक्रीजिंग आहे. ज्यावेळेस आपण डिक्रीजिंग ग्राफ घेतो का फॉर एक्झाम्पल आपण चार्जिंग करंट आणि डिस्चार्जिंग करंट पाहिला होता त्याचे आपण सिम्पली वेव फॉर्म घेतले होते. y of t is equal to y0 into 1 minus e to the power minus t by tau. या ठिकाणी आपण सिम्पली काय केलं होतं टाइम काउंट घेतला होता. या ठिकाणी हा काय तर डिक्रीजिंग ग्राफ आहे. v is equal to व्होल्टेजचे मॅक्झिमम व्हॅल्यू इंटू 1 मायनस टी हा काय तर टाइम पिरियड आहे जो की सेकंड मध्ये असेल किंवा मायक्रो सेकंड मध्ये असेल डिवाइडेड बाय काय सिम्पली तर टर्न ऑन टाइम आहे. काय सिम्पली तर टर्न ऑन टाइम आहे. आता या ठिकाणी हा काय तर स्विच ऑनच्या केस मधला आहे. आता या ठिकाणी करंट काय आहे सिम्पली इन्क्रीजिंग ऑर्डरचा आहे म्हणजे अगेन काय तर स्विचचं ऑपरेशन हे ऑन पोझिशनचा आहे. आता या ठिकाणी ग्राफ हा काय तर इन्क्रीजिंग ऑर्डरचा आहे. या केसमध्ये करंटची व्हॅल्यू I इज इक्वल टू कॅपिटल I म्हणजे फायनल व्हॅल्यू इंटू टी हा काय तर स्मॉल या ठिकाणचा टी डिवाइड बाय काय तर T1 आहे. काय सिम्पली तर टी डिवाइड बाय T1 आहे. आता V आणि आपल्याकडे I भेटलं स्विचिंग. आता स्विचिंग लॉस इज इक्वल टू सिम्पली काय तर V इंटू I करा. या दोघांचा प्रोडक्ट घ्या आपल्याकडे काय या ठिकाणचा हा स्विचिंग या ठिकाणी काय तर लॉस होईल. इन्क्रीजिंग फंक्शन आणि काय तर डिक्रीजिंग फंक्शन आहे. या ठिकाणचा एनर्जी ऍक्च्युली काय तर पॉवरचं सिम्पली काय करा डेरिव्हेटिव्ह घ्या. when current and voltage varies linearly in the same duration त्या केस मध्ये हा काय तर ऍक्च्युली एनर्जी आहे. ही काय सिम्पली त्या ठिकाणची असणारी एनर्जी आहे. आता स्विच ऑन होतोय म्हणजे व्होल्टेज सिम्पली काय होईल कमी होईल करंट सिम्पली वाढेल. स्विच ऑफ होत आहे व्होल्टेज सिम्पली काय होईल वाढेल आणि सिम्पली करंट काय होईल तर डिक्रीज होईल. आता पॉवर ऑफ द स्विच इज इक्वल टू एनर्जी डिवाइडेड बाय टाइम म्हणजे काय तर एनर्जी इंटू फ्रिक्वेन्सी काय असेल फ्रिक्वेन्सी असेल. दॅट इज ES इज इक्वल टू स्विच ऑन होण्याची एनर्जी प्लस काय तर स्विच ऑफ होतानाची एनर्जी आहे. हा फॉर्म्युला इथले आहेत. कंडक्शनच्या केसमध्ये बघा आपण कंडक्शन घेतो कसं जर काय आपल्याला स्विचला या ठिकाणी एक व्होल्टेज आणि जर आपण सिम्पली रेजिस्टन्स घेतला असेल तर ॲव्हरेज पॉवर इज इक्वल टू V ऑन इंटू काय तर I ॲव्हरेज प्लस ज्यावेळेस आपण रेजिस्टन्स घेतो का सिम्पली आपण काय करतो तर IRMS चा स्क्वेअर इंटू काय करतो R ऑन करतो. म्हणजे जर आपण स्विचला सिम्पली ॲज अ कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्स घेतला तर सिम्पली काय करा करंटची व्हॅल्यू ॲव्हरेज व्हॅल्यू घ्या आणि जर आपण रेजिस्टन्स घेतला तर सिम्पली काय करा ठिकाणी RMS करंट घ्या. हा काय तर दोघांमधला बेसिक डिफरन्स आहे. फक्त या ठिकाणी हा फॉर्म्युला नोट डाऊन करून घ्या. ॲव्हरेज पॉवर ऑफ द स्विच इज इक्वल टू 1/t इंटिग्रेशन ऑफ V dt म्हणजे पॉवरचं सिम्पली इंटिग्रेशन करा एनर्जीचं इंटिग्रेशन करा. इफ द डिव्हाइस इज मॉडेल्ड ॲज अ रेजिस्टन्स इन दिस केस ऑफ अ मॉस्फेट असेल फॉर एक्झाम्पल पॉवर सिम्पली काय तर IRMS स्क्वेअर इंटू R ऑन म्हणजे हा सेकंड नंबरची टर्म आहे जर रेजिस्टन्स घेतला असेल तर. इफ द डिव्हाइस इज मॉडेल्ड ॲज अ व्होल्टेज सोर्स म्हणजे फर्स्ट नंबरची केस आहे V ऑन इंटू I ॲव्हरेज म्हणजे V ऑन इंटू काय तर I ॲव्हरेज आहे. हे कधी तर ड्युरिंग द स्विचिंग अँड ड्युरिंग द कंडक्शन. पण प्रॅक्टिकल स्विचच्या केसमध्ये आयडियल असं पॉसिबल आहे का कोणता तर आयडियल आपल्याकडे असा कोणताच लॉ या ठिकाणी पॉसिबल नाही आहे. नेक्स्ट आपल्याकडे क्लासिफिकेशन ऑफ द स्विचेस अनकंट्रोल्ड स्विच सेमी कंट्रोल्ड स्विच अँड फुल्ली कंट्रोल्ड स्विच. आता अनकंट्रोल्ड स्विच कशाला म्हणायचं स्विचिंग स्टेट ज्या स्विच आपण कंट्रोल करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल डायोड असेल हा काय तर अनकंट्रोल्ड स्विच आहे. सेमी कंट्रोलर स्विच ज्याच्यामध्ये आपण एक तर ऑन किंवा एक तर ऑफ स्टेट काय करतोय कंट्रोल करतोय. इट इज नथिंग बट द सेमी कंट्रोलर स्विच. ओनली वन स्विचिंग स्टेट कॅन बी कंट्रोल्ड बाय द एक्सटर्नल सिग्नल इज नोन ॲज द सेमी कंट्रोलर स्विच. फॉर एक्झाम्पल FCR इज नथिंग बट द सेमी कंट्रोलर स्विच आहे. fully controlled switch if the both the switching state can be controlled by the switchable control signal. For example BJT आहे MOSFET आहे IGBT आहे GTO आहे MOS कंट्रोल्ड थायरिस्टर MCT आहे. हे काय तर फुल्ली कंट्रोल्ड स्विच आहेत. काय आहेत ऍक्च्युली तर फुल्ली कंट्रोल्ड स्विच आहेत. अनकंट्रोल्ड सेमी कंट्रोल्ड आणि फुल्ली कंट्रोल्ड याचे एक्झाम्पल काय तर आपल्याकडे महत्वाचे आहेत. आता दुसरं क्लासिफिकेशन युनिपोलर स्विच बायपोलर स्विच. आता युनिपोलर स्विच कशाला म्हणायचं आपण पाहिलं द स्विच कॅन ब्लॉक ओनली वन पोलॅरिटी ऑफ द व्होल्टेज वेन इट इज इन ऑफ स्टेट. फॉर एक्झाम्पल डायोड असेल BJT असेल ट्रान्झिस्टर असेल त्यानंतर मॉसफेट असेल
डिव्हाइस आणि स्विच मध्ये खूप फरक आहे इलेक्ट्रॉनिकच्या केसमध्ये. डिव्हाइस म्हणजे कंडक्ट कोण करताय आणि स्विच म्हणजे ब्लॉक कुठली पोलॅरिटी करताय. आता जो आपण मॉस्फेट पाहतो मॉस्फेट या ठिकाणी हा बायपोलर डिव्हाइस आहे का? नाही आहे. तो काय तर युनिपोलर डिव्हाइस आहे का? तो काय तर मेजॉरिटी चार्ज करे डिव्हाइस आहे. काय तो तर मेजॉरिटी चार्ज करे डिव्हाइस आहे. आता बायपोलर स्विच, द स्विच कॅन ब्लॉक both the polarity of the voltage when it is in a blocking state, that is in off state. SR असेल, G2 असेल, डायक असेल, त्यानंतर ट्रायक असेल, हे काय करते तर दोन्ही पोलॅरिटी संपले काय करतील ब्लॉक करतील. युनिमध्ये कोणते आहेत युनिडायरेक्शनल स्विच. आता युनि डायरेक्शन आपण पाहिले डायरेक्शनल रिले, नॉन डायरेक्शनल रिले. तसंच डायरेक्शन म्हटलं की काय ऍक्च्युली हा करंटच्या संबंधित आहे. काय ऍक्च्युली हा तर करंटच्या संबंधित आहे. This switch can carry current in only one direction when it is in the conduction state. तो ज्यावेळेस काही कंडक्शन मध्ये असेल का तो सिंपली काय करेल तर एकाच डायरेक्शनने करंटला सिंपली काय करेल फ्लो करण्याचा प्रयत्न करेल. फॉर एक्झाम्पल कोणते आहेत डायोड आहे, एससीआर आहे, बीजेटी आहे, आयजीबीटी आहे, जीटीओ आहे. हे काय तर असणारे युनि डायरेक्शनल स्विच आहेत जे काय करते करंटला फक्त एकाच डायरेक्शन मध्ये अलाव करतील. बरोबर का? सेकंड आपल्याकडे बाय डिरेक्शनल स्विच. दिस स्विच कॅन कॅरी द करंट इन द बोथ द डायरेक्शन वेन इट इज इन द कंडक्शन स्टेट. आयडियल कॅरेक्टरिस्टिक ऑफ द पॉवर सेमीकंडक्टर स्विचेस फॉर एक्झाम्पल ट्रायक असेल, डायक असेल, मॉस्फेट असेल आणि रिव्हर्स कंडक्टिंग थायरिस्टर असतील. हे काय तर बाय डायरेक्शनल स्विचेस आहेत. हे काय तर असणारे बाय डायरेक्शनल स्विचेस आहेत. आता मॉस्फेट हा युनिडायरेक्शनल आहे की बाय डायरेक्शनल आहे? ऍक्च्युली मॉस्फेट मध्ये एक इनबिल्ट बॉडी डायोड असतो. मॉस्फेट मध्ये इनबिल्ट बॉडी डायोड असतो. तो काय करतो रिव्हर्स मध्ये कंडक्ट करण्याचा प्रयत्न करतो. रिव्हर्स मध्ये डायोड हा काय असतो तर अँटी पॅरलल त्याला कनेक्ट केला असतो आणि तो अँटी पॅरलल मध्ये असल्याच्या कारणामुळं मॉस्फेट काय करतो तर दोन्ही दिशेमध्ये कंडक्ट करतो. म्हणून मॉस्फेट हा काय तर बाय डायरेक्शनल स्विच आहे. काय तो तर बाय डायरेक्शनल स्विच आहे. तो भलेही युनिपोलर डिव्हाइस आहे, तो भलेही युनिपोलर डिव्हाइस आहे पण तो काय ऍक्च्युली तर बाय डायरेक्शनल स्विच आहे. काय सिंपली तर बाय डायरेक्शनल स्विच आहे. हा एक काय तर महत्वाचा आहे. आता रिव्हर्स कंडक्टिंग थायरिस्टर अगेन हा काय करतो दोन्ही डायरेक्शन मध्ये कंडक्ट करतो. ट्रायक काय करेल सिंपली दोन्हीकडे कंडक्ट करेल. डायक काय करेल सिंपली दोन्हीकडे कंडक्ट करेल दोन्ही डायरेक्शन मध्ये. आता दिला आपल्याकडे गेटचा क्वेश्चन आहे 2018चा. The device that can carry DC current continuously in the direction shown. आता ठिकाणी डायरेक्शन दाखवले थायरिस्टर मध्ये करंट दाखवलाय कसा तर वरती दाखवलाय. हा अलाव करेल का? नाही. का तर हा इनडायरेक्शनल आहे. आता ट्रायक मध्ये बघा करंट दाखवलाय वरती म्हणजे हा अलाव करेल का तर अलाव करेल. का तर हा बाय डायरेक्शनल स्विच आहे. आता जीटीओ मध्ये करंट दाखवलाय वरती अलाव करेल का? हा तर नाही करणार. का? कारण हा अगेन काय तर युनिडायरेक्शनल आहे. मॉस्फेट मध्ये बघा करंट दाखवलेला आहे वरती अलाव करेल का? करेल. मग आता मॉस्फेट जर अलाव करत असेल तर मॉस्फेट हा युनिडायरेक्शनल आहे की बाय डायरेक्शनल आहे? तर मॉस्फेट हा बाय डायरेक्शनल असतो. याच्या बॉडीमध्ये या ठिकाणी एक इनबिल्ट बॉडी डायोड असतो. तो काय करतो नेहमी याच्यामध्ये कनेक्ट केला असतो. इनबिल्ट बॉडी डायोड असतो. तो काय करतो याच्यामध्ये नेहमी बॉडीमध्ये त्याच्या प्रेझेंट असतो. त्याला आपण रिमूव्ह करू शकत नाहीये. म्हणून मॉस्फेट इज ऑलवेज अ बाय डायरेक्शनल स्विच. ऑप्शन नंबर सेकंड. ट्रायक अँड मॉस्फेट काय करते करंटला काय करते तर अलाव करतील. ऑप्शन नंबर सेकंड. विच ऑफ द फॉलोइंग अलाउज द बाय डायरेक्शनल करंट फ्लो? कोण सिंपली तर ट्रायक असेल. ऑप्शन नंबर थर्ड. ट्रायक काय सिंपली तर अलाव करेल बाय डायरेक्शनल करंटला. MT1, MT2 and gate are the terminals of the which of the following power device? कोणते असतात? मेन टर्मिनल 1, मेन टर्मिनल 2 आणि गेट. कोणा सिंपली असतात? कोणा सिंपली तर ट्रायकचे असतात. कोणाचे सिंपली तर ट्रायकचे असतात. आता ट्रायक मध्ये ऍक्च्युली काय असतात तर दोन एससीआर असतात, दोन थायरिस्टर असतात. कशाचे सिंपली ते ट्रायक मध्ये दोन थायरिस्टर कशा सिंपली तर अँटी पॅरलल मध्ये असतात. आणि डायक मध्ये काय असतात? डायक म्हणजे डायोड फॉर alternating current that is AC. ट्रायोड फॉर AC. ट्रायकच्या केसमध्ये दोन अँटी पॅरलल थायरिस्टर असतात विदाउट गेट.
ट्रायॅकमध्ये 2 अँटी पॅरलल थायरिस्टर असतात विदाउट गेट टर्मिनल ट्रायॅक. आणि ट्रायॅकमध्ये काय असतात 2 अँटी पॅरलल थायरिस्टर असतात विथ गेट टर्मिनल. म्हणून ट्रायॅकच्या केसमध्ये मेन 1 मेन 2 आणि या ठिकाणी गेट हा झाला काय तर 3 टर्मिनलला काय झाला ट्रायॅक झाला. ट्रायॅकमध्ये काय सिम्पली तर 2 टर्मिनल आहेत. काय सिम्पली 2 आहेत. गेट असतात त्याच्यामध्ये नसतं. ट्रायॅक इज नथिंग बट द 2 अँटी पॅरलल थायरिस्टर विदाउट गेट. त्याच्यामध्ये गेट असतं का तर नसतं. याच्यामध्ये काय असतं तर सिम्पली गेट प्रेझेंट असतं. काय सिम्पली तर गेट ठिकाणी प्रेझेंट असतं. या बेसिक गोष्टीमध्ये आहेत. ट्रायॅक असेल त्याबद्दल आपण डिस्कस करूया. हे फक्त त्याचे MCQ लक्षात ठेवा. याचं फक्त आन्सर फक्त लक्षात ठेवा. SR वगैरे काय आपण डिस्कस करणार आहोतच हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. आता या केसमध्ये बघा काही स्विचच्या प्रॉपर्टी कॅरेक्टर दिलेल्या आहेत. डायोड असेल सिम्बॉल आहे डायोडचा. हा सिम्पली काय तर डायोडचा सिम्बॉल आहे. या ठिकाणी काय तर करंट आहे. या ठिकाणी काय तर व्होल्टेज आहे. IV कॅरेक्टरिस्टिक आहे. या ठिकाणी हा दाखवल्याचा अर्थ काय तर हा निगेटिव्ह व्होल्टेज काय करतोय ब्लॉक करतोय आणि फॉरवर्ड करंटला सिम्पली काय करतोय फ्लो करतोय. हा काय सिम्पली BJT आहे. BJTचा ऑपरेशन कोणतं सिम्पली तर फर्स्ट क्वार्टर मध्ये आहे. हा फॉरवर्डला सिम्पली काय करेल ब्लॉक करेल इथपर्यंत. जर आपण सिम्पली काय दिला बेस करंट फ्लो केला असेल या केसमध्ये तर सिम्पली काय होईल BJT ऑन होईल. BJT हा करंट कंट्रोल डिव्हाइस आहे की व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस आहे तर करंट कंट्रोल डिव्हाइस आहे. या ठिकाणी हा काहीतरी BJT आपल्याकडे कॅरेक्टरिस्टिक आहे. या केसमध्ये बघा हा काय करतोय पॉझिटिव्ह व्होल्टेज ब्लॉक करतोय. फक्त डायोड काय करतो सिम्पली निगेटिव्ह ब्लॉक करतो. बाकी काय करतात सिम्पली पॉझिटिव्ह करतात. आता मॉस्फेट. आता मॉस्फेट मध्ये बघा हा काय तर बाय डायरेक्शनल आहे. हा ऍक्च्युअली वरचा काय तर करंट आहे. हा व्होल्टेज आहे. या ठिकाणी इथं आहे आणि इथं आहे. याचा अर्थ काय तर हा दोन्हीकडे करंटला कॅरी करतोय. पण व्होल्टेज कोणतं ब्लॉक करतोय सिम्पली तर पॉझिटिव्हचं व्होल्टेज ब्लॉक करतोय. म्हणजे अगेन हा काय तर युनिपोलर स्विच. काय हा युनिपोलर स्विच. हा बायपोलर स्विच आहे का नाही. हा युनिपोलर स्विच आहे. अगेन हे काय तर युनिपोलर डिव्हाइस आहे. काय हे युनिपोलर डिव्हाइस का करायच्यामध्ये फक्त काय तर इलेक्ट्रॉन असतील किंवा फक्त या ठिकाणी होल असतील. डिव्हाइस म्हणजे काय तर कंडक्ट कोण करताय इलेक्ट्रॉन करतात आहे की होल करतात आहे की दोघेही करतात आहे. जर दोघे केले तर सिम्पली काय होईल बायपोलर डिव्हाइस म्हणजे कोणते मायनॉरिटी चार्ज केलेले डिव्हाइस. एक केलं सिम्पली काय होईल युनिपोलर डिव्हाइस होईल. म्हणजे मॉस्फेट आहे ऑलवेज सिम्पली काय असेल तर बाय डायरेक्शनल असेल. हा अगेन काय असेल तर युनिपोलर डिव्हाइस अँड युनिपोलर काय तर स्विच आहे. स्विच म्हणतोय आणि डिव्हाइस म्हणतोय अगेन कन्फ्युजन करून घ्यायचं नाही आहे. नेक्स्ट आहे आपल्याकडे IGBT. अगेन IGBT चे बघा जशी या ठिकाणी BJT चे असते का तशी सिम्पली काय असते IGBT चे असते. BJT अँड IGBT हॅव द सेम कॅरेक्टरिस्टिक. आता IGBT हे काय तर दोघांचं कॉम्बिनेशन आहे. कुणाचं मॉस्फेट आणि काय तर BJTचं. कुणाचं मॉस्फेट अँड BJT. इनपुटला कोण असतो याच्या नावातच आहे. शेवटला काय तर BT आहे. BT म्हणजे काय तर BJT. BJT कुठं आहे शेवट म्हणजे लास्टला. इनपुटला काय सिम्पली तर मॉस्फेट असेल. आपल्याला क्वेश्चन होता IGBT इज द कॉम्बिनेशन ऑफ द मॉस्फेट अँड काय तर BJT आहे. याची कॅरेक्टरिस्टिक बघा तर सेम आहे ॲज कम्पेअर टू द BJT आहे. नेक्स्ट आपल्याकडे SCR. SCR ची खासियत काय तर हा सगळ्यात पॉप्युलर डिव्हाइस आहे. का तर याची रेटिंग काय तर सगळ्या ठिकाणी जास्त आहे आणि स्पीड कसं तर याचं सगळ्यात कमी आहे. हा काय करतोय करंटला फॉरवर्ड मध्ये सिम्पली कॅरी करतोय आणि व्होल्टेजला काय करतोय दोन्ही केस मध्ये सिम्पली काय करतोय ब्लॉक करतोय. म्हणजे हा ऍक्च्युअली काय तर बायपोलर स्विच अगेन बायपोलर डिव्हाइस. हा काय ऍक्च्युअली बायपोलर स्विच. स्विच कोणामुळे तर स्विच याच्यामुळे एकदा आणि याच्यामुळे एकदा का तर हे बायपोलर आहे. आणि डिव्हाइस कोणामुळे तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन पण आहेत याच्यामध्ये होल पण आहेत म्हणून हा काय तर बायपोलर डिव्हाइस सुद्धा आहे. अगेन हा काय तर बघा दोन्ही पण ब्लॉक करतोय म्हणजे हा काय तर अगेन बायपोलर स्विच अँड बायपोलर डिव्हाइस आहे. आता ट्रायॅक 2 अँटी पॅरलल काय तर SCR आहे. तर ट्रायॅक म्हणजे काय सिम्पली 2 अँटी पॅरलल. ट्रायॅक मध्ये 2 अँटी पॅरलल डायोड आहेत. 2 अँटी पॅरलल SCR आहेत. कशात आपण कनेक्ट करतोय या ठिकाणी बघा ट्रायॅकच्या ठिकाणी बघा ऑपरेशन. हा काय तर बाय डायरेक्शनल आहे आणि हा काय तर बायपोलर स्विच आहे. बायपोलर स्विच पण आहे आणि बायपोलर डिव्हाइस पण आहे. बरोबर आहे का. करंट काय करतो दोन्हीकडे कन्वर्ट करतोय. व्होल्टेज काय करतो दोन्ही पण ब्लॉक करतोय. मॉस्फेट विथ द बॉडी डायोड. या ठिकाणी बघा हा मॉस्फेट आहे
कॅस्टिक बघा काय सिम्पली करंट दोन्हीकडे अलाव करतोय, व्होल्टेज काय सिम्पली पॉझिटिव्हचा ब्लॉक करण्याचा प्रयत्न करतोय. व्होल्टेज सिम्पली काय करतोय, पॉझिटिव्हच्या केसमध्ये ब्लॉक करण्याचा प्रयत्न करतोय. Composite switches, when two switches are connected in series, then their blocking voltage is taken as union of the two blocking voltage, and conduction current is taken as the intersection of the conduction of the two switches. For example, first number चे आहे आपल्याकडे सिरीज मध्ये आपण काय करतोय, स्विचेसना कनेक्ट करतोय. काय करतोय, सिरीज मध्ये आपण. फॉर एक्झाम्पल मी काय करतोय, एक बीजेटी घेतो. हे काय तर दोन स्विचेस आहेत, कशा सिम्पली तर कंपोजिट आहेत. या ठिकाणी सिम्पली काय तर बीजेटी आहे, या ठिकाणी सिम्पली काय तर डायोड आहे. बीजेटी आणि डायोड ज्यावेळेस दोन स्विचेस हे सिरीज मध्ये असतील त्या केसमध्ये आपण काय करतो, तर करंटच्या केसमध्ये इंटरसेक्शन अँड व्होल्टेजच्या केसमध्ये आपण सिम्पली काय करतो, युनियन घेतो. काय करतो सिम्पली तर युनियन घेतो. आता इथे बीजेटी आहे, इथं काय सिम्पली डायोड आहे. बीजेटी कॅरेक्टरिस्टिक सिम्पली कशा असते, बीजेटी बिया कॅरेक्टरिस्टिक काय असते, पॉझिटिव्हला सिम्पली व्होल्टेज असेल, सिम्पली काय तर करंट आहे, म्हणजे काय तर हा फर्स्ट क्वाड्रंटने सिम्पली काय करतो, ऑपरेट करतोय. बीजेटी डायोडच्या केसमध्ये काय असते, डायोड करंट पॉझिटिव्ह मध्ये, व्होल्टेज सिम्पली काय करतो, निगेटिव्हचं ब्लॉक करतोय. म्हणजे हा सेकंड क्वाड्रंट आहे, हा सिम्पली काय तर फर्स्ट क्वाड्रंट आहे. आता कंपोजिट स्विच आहे, या दोघांची मी काय करतो, कंपोजिट कॅरेक्टरिस्टिक ड्रॉ करतो. काय करतो सिम्पली कंपोजिट, म्हणजे या ठिकाणी दोघांना काय करायचं, घ्यायचं. या ठिकाणी I, या ठिकाणी सिम्पली काय तर V. कंपोजिटच्या केसमध्ये करंटचं काय करायचं, सिम्पली इंटरसेक्शन घ्यायचं आणि व्होल्टेजचं काय करायचं, युनियन करायचं. युनियन म्हणजे काय करतो आपण, गोळा करतो, माणसं गोळा करतो. युनियन म्हणजे काय, जमा करणे. युनियन कुणाचं, व्होल्टेजचं. आता व्होल्टेजचं सिम्पली काय करायचं, युनियन करायचं. फॉर एक्झाम्पल बीजेटीचं इथं कुठं आहे तर पॉझिटिव्हला आहे, डायोडचं कुठं आहे निगेटिव्हला. दोन्ही व्होल्टेज घ्या, युनियन करा. आपल्याला युनियन पाहिजे ना, मेळ पाहिजे आपल्याला, काय करा, दोन्ही व्होल्टेज घ्या, व्होल्टेज सिम्पली काय तर युनियन होईल. आणि करंटचं काय सिम्पली इंटरसेक्शन आहे, करंट सिम्पली काय तर इंटरसेक्शन आहे. करंटचं काय करा, सिम्पली एक घ्या, दोघांपैकी सिम्पली काय करा, एक घ्या. म्हणजे सिम्पली काय असेल तर करंट या ठिकाणी असा असेल. म्हणजे या केसमध्ये बघा कंपोजिट स्विच कॅरेक्टरिस्टिक सिम्पली काय होईल, स्विच अगेन युनिडायरेक्शनल आहे, पण सिम्पली काय झालं, बायपोलर स्विच झालं. कोणतं झालं तर बायपोलर स्विच या ठिकाणी झालं. हे सिंगल काय तर युनिपोलर स्विच आहे, सिंगल काय तर युनिपोलर स्विच आहे. म्हणजे आपण कंपोजिट करतोय, दोघांच्या ठिकाणी गोळाबेरीज करतोय, त्या केसमध्ये स्विच काय होतंय तर युनिडायरेक्शनल राहतायच, पण अगेन काय होतंय, बायपोलर मध्ये कन्वर्ट होतोय. सेकंड नंबरची केस, when two switches are connected in a parallel, then their blocking voltage is taken as intersection of the two blocking voltage, and conduction current is taken as the union current of the two switches. याचा अर्थ या ठिकाणी बघा आपला दोन स्विच आपण घेतोय, कशी सिम्पली तर पॅरलल मध्ये घेतोय. फॉर एक्झाम्पल आता या केसमध्ये आपण काय करतो बघा, फर्स्ट नंबरची केस, करंटचा आपण घेतो काय तर युनियन घेतो. सेकंड नंबरची केस ड्रॉ करा. आता मी ड्रॉ करा, कुठं ऑपरेट होईल सांगा. यस, तो ऑपरेट होईल. या केसमध्ये आपण सिम्बल जर बीजेटीचा विचार केला, बीजेटी I हा काय करेल, पॉझिटिव्ह ब्लॉक करेल, हा करंट काय तर फॉरवर्ड. तर आपण सिंपल डायोडचा विचार केला, कोणाचा, डायोडचा. आता हा डायोड कसा आहे, या ठिकाणी बीजेटी तर स्ट्रेट फॉरवर्ड आहे, पण डायोड कसा आहे, हा अँटी पॅरलल मध्ये आहे. म्हणजे हा सिम्पली कसा आहे तर उलटा डायोड आहे. कसा आहे, उलटा डायोड आहे. जर हा उलटा डायोड असेल, म्हणजे हा जर अँटी पॅरलल मध्ये असेल, तर याची कॅरेक्टरिस्टिक नॉर्मल पेक्षा काय होईल, सिम्पली रिव्हर्स होईल. नॉर्मलच्या केसमध्ये आपण पाहिली होती कुठं तर या फिगर मध्ये पाहिले होते. ही नॉर्मलची, हा कसा आहे तर नॉर्मल आहे, जो की काय तर निगेटिव्हला ब्लॉक करतोय. हा करंट काय तर फॉरवर्डच्या केसमध्ये आहे, झाली नॉर्मल. आता तो काय तर अँटी पॅरलल मध्ये आहे, म्हणजे तो काय करेल, सिम्पली करंट या ठिकाणी निगेटिव्हचा करंट सिम्पली ब्लॉक करेल आणि पॉझिटिव्हचा व्होल्टेज सिम्पली काय करेल तर ब्लॉक करेल. ही या ठिकाणी नॉर्मल डायोड आणि अँटी पॅरलल डायोडची काय तर दोघांमधला बेसिक डिफरन्स आहे. म्हणजे या केसमध्ये हा अँटी पॅरलल मध्ये असल्याच्या कारणामुळे या डायोडच्या केसमध्ये
हा काय करेल, करंटला रिव्हर्स मध्ये अलाव करेल. अरे बघा ना, करंट या ठिकाणी गेला, करंट लाईन पास केलं ना रिव्हर्स करंटला. हा जर आपल्याकडे नॉर्मल करंटच्या ठिकाणी सिम्पली फ्लो असेल, असा करंट जाईल बीजेटी मधून, हा इकडून करंटला अलाव करेल ना, हा पॉझिटिव्ह करंट इकडे, तो निगेटिव्ह करंट इकडे येईल, म्हणजे सिम्पली हा करेल निगेटिव्ह मध्ये कनेक्ट करेल. या ठिकाणी व्होल्टेज निगेटिव्ह ब्लॉक करतोय, म्हणजे हा रिव्हर्स मध्ये सिम्पली काय करेल, पॉझिटिव्ह व्होल्टेजला ब्लॉक करेल. व्होल्टेज सपोज या काय तर हे पॉझिटिव्ह व्होल्टेज आहे, हे व्होल्टेज त्या अक्रॉस येईल, हा ब्लॉक करेल ना व्होल्टेजला ठिकाणी, निगेटिव्ह मध्ये सिम्पली काय करेल, हा ब्लॉक करण्यापर्यंत, म्हणजे पॉझिटिव्ह सिम्पली ब्लॉक करेल, म्हणजे हे काय झाले कॅश झाले. आता करंटचं काय तर युनियन घ्या, काय करा करंटचं युनियन घ्या. आता युनियन म्हणजे काय करा, दोघांची बेरीज करा किंवा दोघांना काय करा सायमल्टेनियसली घ्या. याचा एक रिझल्ट आपण सिम्पली प्लॉट केला असेल तर या केसमध्ये बघा करंटचं सिम्पली काय होईल, या ठिकाणी आय आहे, या ठिकाणी सिम्पली काय तर व्ही आहे. करंट याही ठिकाणी एक आहे, याही ठिकाणी एक आहे, दोन्ही करंटचं सिम्पली काय होईल, युनियन होईल. व्होल्टेजचं काय तर इंटरसेक्शन आहे, काय सिम्पली व्होल्टेजचा इंटरसेक्शन आहे, या ठिकाणी व्होल्टेज पॉझिटिव्ह आहे, या ठिकाणी काय तर पॉझिटिव्ह आहे. काय करा सिम्पली दोघांपैकी एक घ्या, म्हणजे ऑपरेट कुठे होईल तर फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि हा काय तर सिम्पली फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे. म्हणजे बाय डायरेक्शनल स्विच अँड युनिपोलर स्विच काय म्हणून सिम्पली ऍक्ट करेल, हा बाय डायरेक्शनल स्विच म्हणून सिम्पली ऍक्ट करेल. बघा ना करंट इकडून चाललाय, पुढे गेला, रिव्हर्स करंट लावा, हा सिम्पली काय करेल, डायोड कंडक्ट करेल. म्हणजे करंटचा फ्लो दोन डायरेक्शनला होईल का तर होईल, पण या केसमध्ये दोन्हीला होईल का बघा तर नाही होणार. का नाही होणार, करंट फक्त असाच पॉसिबल आहे, निगेटिव्हला पॉसिबल आहे का नाही, म्हणून काय तर आपल्याकडे करंट दाखवलाय, कसा सिंगल करंट दाखवलेला आहे. यस क्लियर आहे का. The following figure shows a composite switches consisting of a power transistor BJT in a series with a diode. Assuming that the transistor switch and the diode are ideal, the IV characteristic of the composite switch are. Yes, काय असेल IV characteristic, आपण आता सेकंड ड्रॉ केली होती. सिरीज स्विच आहे ना, हे कसा आहे स्विच, सिम्पली हे सिरीज स्विच आहे. सिरीज म्हटला की या केस मध्ये करंट आय आहे, आय फॉर करंट, आय फॉर इंटरसेक्शन, राहिलेला व्होल्टेज आहे काय करून टाका, युनियन करून टाका, सिरीज आय इंटरसेक्शन. पॅरललची केस आहे, पॅरललची केस मध्ये याच्या एक्झॅक्टली रिव्हर्स करून टाका. आता इंटरसेक्शन आहे, व्होल्टेजचा सिम्पली काय करेल तर युनियन होईल, म्हणजे व्होल्टेज काय येईल, दोन ऍक्सिस वरती येईल. त्याचा प्लॉटचा विचार केला आपण, सिम्पली प्लॉट दिसतोय का तुम्हाला, प्लॉट दिसत नाहीये. ऍक्च्युली या ठिकाणी आय आहे, या ठिकाणी व्ही आहे. याचा अर्थ ही फिगर कशी आहे बघा, तर या ठिकाणी क्रॉस आहे, या ठिकाणी क्रॉस आहे, या ठिकाणी क्रॉस आहे. या ठिकाणी या फिगर मध्ये बघा इथं क्रॉस आहे, इथं क्रॉस आहे. या ठिकाणी या दोन फिगर मध्ये बघा इथे क्रॉस आहे, इथे क्रॉस आहे, इथं क्रॉस आहे, इथं क्रॉस आहे. काय असेल, आपण सिरीज केस पाहिली होती, युनिडायरेक्शनल अँड बायपोलर स्विच, ऑप्शन नंबर थर्ड हा काय तर याचा करेक्ट आन्सर आहे. सेम आपण एक्सप्लेन केलं होतं. ऑप्शन नंबर थर्ड, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द चार्ज कॅरियर. In a majority charge carrier device, conduction takes place only to the majority carrier, which result in a very less turn on and turn off time, along with the large voltage drop across it due to the less number of charge carrier. म्हणजे जर आपण सिंपली मेजॉरिटीचा विचार केला, गोष्ट कोणती लक्षात ठेवायची तर स्मॉल टर्न ऑन अँड स्मॉल टर्न ऑफ. अगेन याच्यामध्ये काय तर लार्ज व्होल्टेज ड्रॉप आहे. While in a minority charge carrier devices, conduction takes place due to the both majority and minority carriers, resulting in a long turn on and turn off time, extra time for the removal of the minority carriers and less voltage drop during the काय तर conduction आहे. दोघांमधला डिफरन्स आहे. याच्या केसमध्ये बघा हाय ब्रेकडाऊन व्होल्टेज विथ द लाइटली डोप्ड आहे, या केसमध्ये हायली ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे. या केसमध्ये हाय रेजिस्टिव्हिटी आहे, या केसमध्ये रेजिस्टिव्हिटी ऍक्च्युअली काय आहे तर कमी आहे ड्यू टू द कंडक्टिव्हिटी मॉड्युलेशन. आता कंडक्टिव्हिटी मॉड्युलेशन म्हणजे काय आहे, अशी एक टेक्निक्स आहे की त्या टेक्निकमध्ये आपण काय करतो, सिम्पली रेजिस्टिव्हिटी सिम्पली काय करतो कमी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय करतो ऍक्च्युअली आपण रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी करतो, म्हणजे सिम्पली काय करतो लॉसेसला रिड्यूस करतो. का सिम्पली काय करतो लॉसेसला रिड्यूस करतो. याच्यामध्ये मोर कंडक्शन लॉसेस आहेत, याच्यामध्ये लेस कंडक्शन लॉस ड्यू टू द
कंडक्टिव्हिटी मॉड्युलेशन. रेजिस्टन्सची व्हॅल्यू सिम्पली काय करा, कमी करा. लॉस सिम्पली काय होईल, कमी होईल. स्मॉलर स्विचिंग टाइम्स और हायर स्विचिंग फ्रिक्वेन्सी का, तर मेजॉरिटी चार्ज कॅरी डिव्हाइस आहे. टर्न ऑन अँड टर्न ऑफ काय तर स्मॉल आहे, फ्रिक्वेन्सी काय तर हाय आहे. फॉर एक्झाम्पल मॉस्फेट, मेजॉरिटी म्हटलं की मॉस्फेट हा काय तर युनिपोलर डिव्हाइस आहे. काय ऍक्च्युली हा युनिपोलर डिव्हाइस आहे. लार्ज स्विचिंग टाइम्स और लो स्विचिंग काय तर फ्रिक्वेन्सी का, तर त्याच्यामध्ये पी एन जंक्शन आहे, डिप्लेशन लेअर तयार होईल. डिप्लेशन लेअर झालं की सिम्पली काय करायला, टी ऑन टी ऑफ जास्त लागेल. We cannot use at a high voltage due to the more conduction loss. Loss जास्त आपण यूज करू शकत नाही. We can use at the high voltage due to the less conduction loss आपण यूज करतो कंडक्टिव्हिटी मॉड्युलेशन. एक्झाम्पल आहे तर मॉस्फेट आणि शॉर्टकी डायोड, हे काय तर आपल्याकडे दोन बेस्ट एक्झाम्पल आहेत मेजॉरिटी चार्ज कॅरी डिव्हाइस आहे. आणि हेच एक्झाम्पल आहेत युनिपोलर डिव्हाइसचे. कोणाचे, युनिपोलर डिव्हाइस. आता शॉर्टकी डायोड मध्ये काय असतो, एक लेअर असतो मेटलचा शॉर्टकी डायोड मध्ये, पी टाईप असतो मेटल, त्यामध्ये पी एन जंक्शन असतं का, तर पी एन जंक्शनच्या मध्ये नसतं. एका साईडला असतो पी टाईपचा सेमीकंडक्टर, दुसरीकडे असतो काय तर मेटल असतो मेटल. जसं एन टाईप आणि पी टाईप आपण पाहतो का जंक्शन दोन, तसं या ठिकाणी आपल्याकडे भेटतं का तसं शॉर्टकी मध्ये, तर नाही भेटत. एक्झाम्पल आहे तर पॉवर डायोड बिजोटी सिम्पली कसे तर माइंड चार्ज करायचे आपल्याकडे एक्झाम्पल आहेत. आता पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस मेजॉरिटी अँड मायनॉरिटीच्या केसमध्ये बघा. आता इथं बघा आणखीन काय आपल्याकडे, मेजॉरिटी चार्ज करायच्या केसमध्ये आपल्याकडे लक्ष द्यायचं आहे. कंडक्शन टेक प्लेस आयदर ऑफ इलेक्ट्रॉन और आयदर ऑफ होल बट नॉट द बोथ. एक्झाम्पल आहे शॉर्टकी डायोड. आता मायनॉरिटीच्या केसमध्ये बघा, हे मी लिहिलंय कधी माहितीये का, 2020 साली लिहिलंय, तेव्हाचे नोट्स आहेत. कंडक्शन टेक प्लेस ड्यू टू द बोथ इलेक्ट्रॉन अँड होल, कोणामुळे होतात तर दोघांमुळे होतं. आता या केसमध्ये बघा, बोथ विल नॉट कंडक्ट ऍट द सेम टाइम, म्हणजे इलेक्ट्रॉन और होल दोन्ही एका टाइमला असतील का, नसतील. या केसमध्ये दोन्ही काय असतील, एका टाइमला असतील. इफ पी एन जंक्शन इन द पाथ ऑफ द करंट देन इट इज अ मायनॉरिटी चार्ज कॅरी डिव्हाइस. याचा अर्थ एक पी टाइप आहे, दुसरा एन टाइप आहे. तर कंडक्शनच्या पाथ मध्ये पी एन जंक्शन तयार झाला, डिप्लेशन लेअर तयार झाला, तर हा काय तर मायनॉरिटी आहे. जर डिप्लेशन लेअर तयार नाही झाला, जर काही पी एन जंक्शन नसेल, तर हा काय सिम्पली मेजॉरिटी चार्ज कॅरी डिव्हाइस आहे. आयदर इलेक्ट्रॉन और होल आहे तर नो डिप्लेशन इज लेअर इज प्रेझेंट, या केसमध्ये स्मॉल टी ऑन अँड टी ऑफ आहे. टर्न ऑन टर्न ऑफ मला हे लॉंग टर्न ऑन अँड टर्न ऑफ टाइम आहे. याच्यामध्ये लो स्विचिंग फ्रिक्वेन्सी का, तर टाइम सिम्पली काय तर जास्त आहे. या केसमध्ये काय तर हाय स्विचिंग फ्रिक्वेन्सी आहे, नो पी एन पाहिलेलं आहे. त्यानंतर आपल्याकडे पुढची गोष्ट काय, याच्यामध्ये लेस टी ऑन पाहिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याकडे हाय ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे. या केसमध्ये याच्यामध्ये काय तर आपल्याकडे हाय ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे. त्यानंतर आपल्याकडे लास्टला काय आहे, हाय स्विचिंग लॉसेस कोणामध्ये असतील, तर मेजॉरिटीच्या केसमध्ये आपल्याकडे हाय स्विचिंग लॉसेस असतील का, मेजॉरिटी हाय स्विचिंग फ्रिक्वेन्सी लॉसेस नसतील, काय असेल हाय स्विचिंग फ्रिक्वेन्सी असेल. या केसमध्ये फ्रिक्वेन्सी पॉसिबल आहे का, तर नाही आहे. लो स्विचिंग फ्रिक्वेन्सी या केसमध्ये पॉसिबल आहे का, तर टी ऑन अँड टी ऑफ काय तर ऍक्च्युअली जास्त आहे. लो रेजिस्टिव्हिटी आहे, म्हणजेच काय तर लो आर ऑन आहे, कोणामुळे सिम्पली तर कंडक्टिव्हिटी मॉड्युलेशन मुळे आहे. कंडक्शन लॉस याच्यामध्ये काय तर स्मॉल आहे मायनॉरिटी चार्ज केसमध्ये. नेक्स्ट आपल्याकडे हाय ब्रेकडाऊन व्होल्टेज विथ द लाइटली डोप्ड आहे. या केसमध्ये बघा स्विचिंग लॉसेस आर काय सिम्पली डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय तर टी ऑन अँड टी ऑफ आहेत. याच्यामध्ये काय तर मोवर स्विचिंग लॉसेस आहेत. वी कॅन यूज ॲट अ हाय व्होल्टेज ड्यू टू द लेस कंडक्शन लॉस. As the switching frequency is less, we can use it for the low speed and high power application. For example, SCRI कोणता डिव्हाइस आहे, तर माइनॉरिटी चार्ज कॅरी डिव्हाइस आहे. फ्रिक्वेन्सी कशी आहे, सिम्पली याची फ्रिक्वेन्सी काय तर सिम्पली याची लो आहे. या ठिकाणी फ्रिक्वेन्सी लो तर स्पीड कायचा लो आहे, म्हणून SCR ची रेटिंग काय तर हायर आहे, स्पीड कायचं तर लो वेस्ट आहे. हाय रेजिस्टिव्हिटी दॅट इज आर ऑन इज अ हाय, देअरफॉर या केसमध्ये कंडक्शन लॉस हा काय तर जास्त आहे. म्हणजे आपल्याकडे जर सिम्पली मॉस्फेट अँड बीजेटीचा जर आपण सिम्पली विचार केला असेल, तर मॉस्फेटच्या केसमध्ये स्विचिंग फ्रिक्वेन्सी काय तर ऍक्च्युली जास्त आहे.
स्विचिंग फ्रिक्वेन्सी जास्त आहे म्हणून स्विचिंग लॉस काय आहे तर कमी आहे. आता स्विचिंग लॉस कमी आहे पण कंडक्शन लॉस काय याच्यामध्ये तर जास्त आहे. फिजिटीचा विचार करा, माइनॉरिटी चार्ज कॅरियर डिव्हाइस आहे, फ्रिक्वेन्सी कशी आहे कमी आहे म्हणजे स्विचिंग लॉस कसा आहे तर जास्त आहे. स्विचिंग लॉस जास्त आहे पण कंडक्शन लॉस कसा आहे कमी आहे. कशामुळे ड्यू टू द कंडक्टिव्हिटी मॉड्युलेशन हा काय त्या दोघांमधला डिफरन्स आहे. लेस स्विचिंग लॉस cannot use at the high voltage due to the conduction loss. का त्याच्यामध्ये सिंपली कंडक्शन लॉस जास्त आहे. used for the high speed and low power याचा आपण उपयोग करतो कुठं हाय स्पीड अँड लो पॉवर. एक्झाम्पल आहे तर मॉस्फेट अँड शॉर्टकी डायोड, पॉवर डायोड असेल, बीजेटी असेल, एससीआर असेल आणि काय तर आयजीबीटी असेल. काय तर याच्यामधले एक्झाम्पल आहेत. कोणामधले तर माइनॉरिटी चार्ज कॅरियर डिव्हाइस मधले काय तर एक्झाम्पल आहेत. यूपीपीसीएल ए 2019. IGBT, MOSFET, diode and thyristor. Which one of the following statement is true? कोणता असेल? MOSFET हा फक्त काय तर त्यामधला मेजॉरिटी चार्ज कॅरियर डिव्हाइस आहे. IGBT, diode, thyristor are the minority charge carrier device. इलेक्ट्रॉन पण आहे, होल पण आहे. या केसमध्ये दोघांपैकी काहीतरी एक आहे. दोनच डिव्हाइस आहेत, MOSFET अँड शॉर्टकी डायोड. बाकी सगळे काय तर माइनॉरिटी चार्ज कॅरियर काय तर डिव्हाइस आहेत.